त्यांना कॉलेजमध्ये हिटलर बोलले जायचं. अच्छा. हा. मग अशा सिन्सिअर बाबांचा हा वेगळा मुलगा आहे थोडक्यात, की थोडक्यामध्ये ज्याला शिस्त किंवा अभ्यास यापासून दूर पळायचं दूर होतं. पळायचं मग होतं. तो पळता पळता इंडस्ट्री पर्यंत कसा पोहोचला? मोठी गोष्ट म्हणजे माझं नुकतंच 11वीला ऍडमिशन झालेलं कॉलेजमध्ये आणि ती मुलगी होती 3rd इयर BSc. त्या डान्स क्लासच्या मार्फत मला हे समजायचं की संभाजीनगरमध्ये काही ऑडिशन्स आहेत, पुण्याला काही ऑडिशन्स आहेत. तर सकाळी 5 वाजताची ट्रेन असायची संभाजीनगरला आणि बाबांना सांगायचं की मी चाललोय कॉलेजला, मी स्टडी क्लासेस वगैरे करतोय तिथं जाऊन अभ्यास. आणि 5ला निघून 8:30 वाजता संभाजीनगरला रेल्वे पोहोचायची आणि 10 वाजता ऑडिशन्स असायच्या. ती ऑडिशन मी लगेच द्यायचो आणि रिटर्न मी 3:30 पर्यंत परभणीला यायचो. जसं दुसऱ्या नंबरवरनं कॉल केला तसा पप्पांचं एकच वाक्य, आली का तुला शेवटी बापाची आठवण. त्या दिवशी मला वाटतं अर्धा तास रडलो असेल त्यांच्यासोबत फोनवरती. बॉडीगार्ड, सलमान खानच्या बॉडीगार्डमधनं फोन आला प्रोडक्शनमधनं की असं असं पुण्यामध्ये 18 दिवस शूट आहे, तर तुम्ही करणार का? मी म्हणलं का नाही करणार. सलमान खान, करीना कपूर तर आर्टिस्ट आहेत. पुण्यात आलो, काही दिग्गजांना दाखवलं, तर त्या चित्रपटामध्ये लाईट्स एका फ्रेममध्ये दिसत आहेत, एका फ्रेममध्ये मेकअपची किट दिसते, एका फ्रेममध्ये जेंटसेट दिसते. 18 दिवसात कंप्लीट केलेला चित्रपट, 1.5 तास शूट झाला होता. 1.5 तासपैकी अर्धा तास आउट फोकस होती फिल्म आणि बाकीचे 40 मिनिटामध्ये आर्टिस्टचा डोकं चमकतंय, काहीतरी मध्येच दिसतंय. म्हणजे तो चित्रपट फक्त 4 मिनिटाचा शूट झाला व्यवस्थित. आणि त्यावेळेस 2014ला माझ्या पप्पाचे गेले होते 77 लाख रुपये. तर चित्रपट तो घेतला आणि तसंच स्क्रॅपमध्ये टाकला. शूट केली पुण्यातल्या बुधवार पेठेत, जी पहिली फिल्म आहे ती मी शूट केली 14 दिवस. आणि रिअलिस्टिक कॉन्सेप्ट होती. आदिती सारंगधर होत्या, सुरेखा कुडची होती, मिलिंद शिंदे होते, कमलेश सावंत होते, गणेश यादव होते. इव्हन त्यामध्ये मी मेन कॅरेक्टरमध्ये मी प्ले केला होता. तर आजही त्यांना हे माहिती नाही की परभणीत शूट झालेला चित्रपट मी पुन्हा एकदा रिशूट पुण्यात केला, ती वेगळी चित्रपट आहे. आजही त्यांना माहिती नाही. तर ते एक वय दाखवायचं होतं, त्यांचं एक स्ट्रगल दाखवायचं होतं त्या वयामधलं. कारण पाटलांचं स्ट्रगल खूप वर्षापासूनच आहे, त्यामुळे ते दिसणंही खूप महत्वाचं होतं. तर त्यानं बाबूना आपलं तो खूप जणांचं असं म्हणणं झालं चित्रपट रिलीज झाल्यानंतर की तुम्ही कंटिन्यू का नाही केलं बाबूला. मीच म्हणणार होतो ही गोष्ट. म्हणजे इव्हन ते एक असतं ना की मकरंद सर अभ्यासपूर्वक करणारा व्यक्ती, बाबूने अप्रतिम केलं. म्हणजे तो शेवटपर्यंत असला तर आणखी मजा आली असती. शूटच्या 8 दिवस अगोदर त्या गल्लीत जाऊन उभा राहिलो मी, विथ मेकअप, विथ साडी. तुला दिलेले पैसे दिलेस का सरांना? हो दिले. पण मी ते इकडे रचित सहस्त्रबुद्धे म्हणून आमचे एक डान्स टीचर होते, BSc ला फर्स्ट इयरला घेतला. ते आता 12वीला कसं तरी बाबांमुळे मार्क्स प्रॅक्टिकलला भेटले, लेक्चर्स लोकांनी दिले की चला भोसले सरांचा मुलगा आहे. असं 10वीला मला 41% होते, 12वीला 51% होते. असं मला ढकलू ते पास केलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री, व्हॉट इज मीन बाय फिजिक्स पाहतोय पुस्तकाकडे, 12 तास पुस्तकाकडे बसून अभ्यास करून घ्यायचे, पण मला त्यातलं एकही ओळ माहिती नसायची. फक्त बाबांच्या भीती, सोडा ना पोराचं काय होत राहतं. अहो पण झालं काय सांगा म्हणे. योगेश पुन्हा एकदा फेल झाला. आणि तुला सांगतो मजेची गोष्ट, मी घरी येईपर्यंत तू मला दिसला नाही पाहिजे, असं बाबांचं वाक्य होतं. आई म्हणे काय म्हणले बाबा? मी म्हणलो बाबा असं म्हणतात की उद्या जाण्याऐवजी तू आजच जा पुण्याला. रेड सिग्नल लागल्यानंतर त्या चौकातनं मी चालायचो, ग्रीन लागल्यानंतर थांबायचो. ही माझी अक्कल होती तेव्हाची. ही फिल्म होती मेल अँड फिमेल प्रॉस्टिट्यूशन वरती. ओके. म्हणजे पहिल्यांदा प्रोडक्शन मध्ये उतरतोय, मेहनतीचा एवढा पैसा आहे, जास्त काही स्टडी नाही, तरी तुम्ही असा विषय हाताळताय. ऑलरेडी पहिलं फिल्म स्क्रॅप मध्ये गेली, याला मूर्खात काढलं, याला फसवलं. आणि गावाकडे बाबांनी 2 एकर शेती विकली होती माझ्या या फिल्मसाठी. 2 एकर शेती, एक प्लॉट आणि बाबाचा जो पेमेंट्स पहिल्यांदा या माध्यमातून. तुला दिलेले पैसे दिलेस का सरांना? हो दिले. पण मी ते इकडे रचित सहस्त्रबुद्धे म्हणून आमचे एक डान्स टीचर होते आणि त्यांचा स्वभाव एवढा स्ट्रिक आहे की त्यांना पूर्ण परभणी ओळखतं. इकडनं जर प्रिन्सिपल आले तर प्रिन्सिपलला कोणी घाबरणार नाही, पण माझ्या बाबांची एंट्री झाली तर मग त्यांना कॉलेजमध्ये हिटलर बोलले जायचं. BSc ला फर्स्ट इयरला घेतला. ते आता 12वीला कसं तरी बाबांमुळे मार्क्स प्रॅक्टिकलला भेटले, लेक्चर्स लोकांनी दिले की चला भोसले सरांचा मुलगा आहे. असं 10वीला मला 41% होते, 12वीला 51% होते. असं मला ढकलू ते पास केलेलं आहे.
व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री, व्हॉट इज मीन बाय फिजिक्स पाहतोय पुस्तकाकडे, 12 तास पुस्तकाकडे बसून अभ्यास करून घ्यायचे, पण मला त्यातले एकही ओळ माहिती नसायची, फक्त बाबांच्या भीतीमुळे. काय झालं, सोडा ना पोराचं काय आहे, होत राहतं. अहो पण झालं काय सांगा म्हणे. योगेश पुन्हा एकदा फेल झाला, मी घरी येईपर्यंत तुम्हाला दिसला नाही पाहिजे, असं बाबांचं वाक्य होतं. आई म्हणे काय म्हणले बाबा? मी म्हणलं बाबा असं म्हणतात की उद्या जाण्याऐवजी तू आजच जा पुण्याला. मला फोन केला, कुठे तू? मी म्हणलं बाबा मी आता संभाजीनगर क्रॉस केलं, मी निघालो पुण्याला. म्हणे याच्या पुढे मला तोंड नाही दाखवायचं. आणि त्या मोमेंट नंतर मी पुण्यामध्ये आलो आणि ठरवलं हे, जोपर्यंत परभणीमध्ये अनुसया थिएटर समोर जिथनं कॉलेजला जायचं रस्ता आहे तिथं माझे 2 थिएटर लागतात, एक अनुसया आणि नरेश. जोपर्यंत या थिएटरला माझं स्क्रीन नाही, माझं पोस्टर नाही दिसणार, तोपर्यंत मी परभणीमध्ये पाऊल नाही टाकणार. आणि अक्षरशः 2008ला पळून आलो होतो, 2014ला परभणीला गेलो. रेड सिग्नल लागल्यानंतर त्या चौकातनं मी चालायचो, ग्रीन लागल्यानंतर थांबायचो. ही माझी अक्कल होती तेव्हाची. म्हणजे ही फिल्म होती मेल अँड फिमेल प्रॉस्टिट्यूशन. म्हणजे पहिल्यांदा प्रोडक्शनमध्ये उतरतोय, मेहनतीचा एवढा पैसा आहे, जास्त काही स्टडी नाही, तरी तुम्ही असा विषय हाताळताय, खूप मोठी गोष्ट, खूप मोठीच गोष्ट होती. ऑलरेडी पहिलं फिल्म स्क्रॅप मध्ये गेली, याला मूर्खात काढलं, याला फसवलं, आणि गावाकडे बाबांनी 2 एकर शेती विकली होती माझ्या या फिल्मसाठी. तो मग सेकंड प्रवास असा होता की लोकांचे घेतलेले पैसे, उभा केलेला पैसा, इकडे तिकडे काम केलेले त्याचे आलेले पैसे पोस्टमध्ये जायचे कुठे ना कुठे. तर हे प्रवास सोपा नव्हता. त्यानंतर पुन्हा 3 वर्ष तयार झाल्यानंतर 3 वर्ष चित्रपट रिलीज, डिस्ट्रीब्युटर्स, PR, सोशल मीडिया किंवा मुंबईचे येणं जाणं दौरे, कोणालाही जाऊन फायनान्सर्सला दाखवा हा चित्रपट बनवला. सगळ्यांना वाटायचं की हा चित्रपट बनवला बाबा ठीक आहे, पण तू विषय काय हाताळलायस? मेल अँड फिमेल प्रॉस्टिट्यूशन हा कमर्शियल थोडीच असू शकतो. म्हणजे तेव्हा तो चित्रपट बनवला, तर तेव्हाचा चित्रपट मला वाटतं 2014चा चित्रपट मी जो थॉट घेऊन बनवला, आणि आजही बघा तुम्ही माझ्या युट्यूबला आहे ते, तो चित्रपटचं व्हिजन किती सुंदर होतं. आजही प्रत्येक व्यक्ती रडतो तो चित्रपट बघून. खालच्या कमेंट्स मी जेव्हा वाचल्या तेव्हा मला कळालं की मी काय बनवले. म्हणजे ती फिल्म योगेश भोसलेची होती म्हणून लहान झाली, तेच बन्साली साहेबांनी गंगूबाई बनवली. खरी गोष्ट आहे. ती चित्रपट म्हणजे गंगूबाई का फक्त प्रोडक्शन मोठं आहे तिचं, बरोबर आहे. हा प्रोडक्शन मोठं आहे, करणारा व्यक्ती मोठा आहे, बजेट 100 कोटी प्लस आहे, म्हणून ती फिल्म मोठी. म्हणजे कॉन्सेप्टला तुमचं काहीच प्राधान्य नाहीये. तोच सेम कॉन्सेप्ट 2014ला बनवला मी. एक दिवस असं घडलं की उद्या सकाळी 7चा कॉल टाइम आणि आणखी डिरेक्टर आलेलीच नाही. माझी टीम हैदराबादवरून आली, मुंबईवरून आली, नाशिकमध्ये. त्यांना मी विचारलं की पहिले क्या बोलते, रोल साउंड कैमरा बोलते या कैमरा रोल साउंड बोलते, क्या बोलते? बोले ऐसे कैसे बोल रहे आप, सबको पैसा दिया 250 लोगों का. तेव्हा 250 लोक त्या दिवशी आले शूट असल्यामुळे. हळूहळू मी ते कमी करणार होतो कोविडमुळे. दोरी बांधली, डिस्कशन झालं, मी सांगितलं सुद्धा की मला सीन कसा अपेक्षित आहे. जो गाडी चालवणार होता त्याने थोडंसं चुकीचं ऐकलं. त्याला मी सांगितलं होतं की कॅमेरा हाय स्पीड असेल, गाडी स्लो असेल. त्याने उलट ऐकलं. त्याने सांगितलं गाडी त्याने 60च्या स्पीडने घेऊन गेला. 1.5 किलोमीटर मला फरफटत घेऊन गेले. माझे पॅड्स लावलेले हे पाडलं. एका मोमेंटला ते निघत होते आणि रक्त निघत होतं. आणि सीन ही असाच होता की आतमध्ये हिरोईन बसलेली आहे, माझा मित्र बसलेला गाडीत, त्यांना आतमध्ये टाकलेलं आहे आणि ते ओरडतात की नका मारू नका मारू. पण ते रिअल मध्ये म्हणतायत अनंताला की अरे सरांना लागते, ओरडतायत, लागते. त्याला वाटतं तो कॅरेक्टर मध्येच. आम्ही जरांगे जेव्हा आता ही फिल्म केली मी, तर खूप जणांचं म्हणणं होतं की मकरंद देशपांडे जातील का, कारण मनोज दादांचं बोलणं फास्ट आहे आणि मकरंद देशपांडेचं स्लो. कसा आहेस योगेश, एवढं स्लो बोलतात. तर मग ते स्लो, आणि त्यामध्ये मला सीन त्यांचा पहिला स्टार्ट होईपर्यंत मला टेन्शन होतं. मी फक्त रायटरकडे असं पाहिजे काय होते. मग त्यांनी एक दिवस ऐकलं, मला म्हणे योगेश इकडे, तुला याचीच भीती आहे ना की ते खूप स्लो बोलतात, मी खूप स्लो बोलतो, ते खूप फास्ट बोलतात, तर हे बघ म्हणे सीन आता, मग तू ठरव. सगळ्या गोष्टी झाल्या, त्यांनी अफलातून केलं. म्हणजे कॅरेक्टर्स तर मला त्यांची केस एवढी करली, तर मी त्यांच्या आता मोठ्या मोठ्या फिल्म्स चालतात तर कट करतील का, किंवा कारण मनोज दादाचं कॅरेक्टर करण्यासाठी
तो धाटणीचा हाडाचाच कलाकार पाहिजे. पाहिजे. हा, तर ते कॅरेक्टर अपील होईल, अंगावरती येईल. त्यातले साधेपणा, मनोजदादांचे साधे त्यांनी घेतले पाहिजे गोष्टी, त्यांचा इमोशन्स. मनोजदादा एखादी गोष्ट जेव्हा बोलतात तेव्हा बोलत असताना प्रेमापोटीच असतं. ते ओरडले तरी त्यांच्यात प्रेम असतं. ते समोरच्याला ओळखता आलं पाहिजे. तर ह्या सगळे बारकावे मकरंद देशपांडे मला माइंडमध्ये होता की नाही, ते हे व्यक्ती करू शकतो. आणि ते म्हटले की योगेश, मला 4 महिने वेळ नाही मिळून, सर 4 महिने थांबतो, मला तुम्हीच पाहिजे. एक रोल केला होता मी अमर प्रेम सिरियलमध्ये. तर त्या सिरियलमध्ये असं कॅरेक्टर होतं की ते हिरो हिरोईन एका हॉटेलमध्ये जातात आणि तिथे बॉम्बस्फोट होतो. त्यांनी काय खाल्लं नाही खाल्लं, त्यांचं म्हणणं काय, त्यांचा उन्हात बसून तो उपाशीपोटी आक्रोश कुठल्या गोष्टीसाठी आहे, मराठी मुलांबद्दल, मराठी माणसाबद्दल किती प्रेम आहे. असा एक साधा सिंपल माणूस किती मोठं आंदोलन, किती मोठे विचार, म्हणजे किती मोठं विजन, ह्या सगळ्या गोष्टी थोडक्यात तिथे दिसत होत्या. आणि न कळत मी थोडा इमोशनल असल्यामुळे माझ्या डोळ्यात लगेच पाणी आलं. आमचे मग डॉक्टर साहेब जाऊन भेटले आणि मी फक्त राम राम म्हणलो, पाटील साहेब राम राम. नुकतंच त्यांचं TDM फिल्म आली होती. तर मग TDM आल्यानंतर पहिल्यांदा बघितलं बाबूला. मी त्याला पृथ्वी म्हणतो ऍक्च्युली. आमचा चांगला, त्याला प्रेमानं जवळचे बाबू बोलतात. त्याला बघितलं आणि ज्या दिवशी मला समजलं की मला फिल्म करायची, तर मला एकदमच ते दिसला. तो त्याचं नाव नव्हतं माहिती मला. फिल्मचा TDM मला एवढं माहिती आहे भाऊंची असल्यामुळे, पण मला त्याचं नावच लक्षात येत नाही. तर मग म्हटलं यार, बघितलं, सर्च केलं, म्हणलं ह्याचा लुक टेस्ट घेऊ नको, ऑडिशन घेऊ नको, ह्याचं काहीच घेऊ नको. TDM मध्ये जो बोलतो ना तसाच आपल्याला एकदम एकदम धमाका टाकणारा शब्दांचा असा. त्याला बोलवलं, बघितलं, इमॅजिन केलं मी पहिल्यांदा. चलो भेटला. तर मग हे आरक्षण मला जेव्हा माहिती नसतं दिग्दर्शक म्हणून सुद्धा, जेव्हा त्याच्यावरती अभ्यास केला, त्या आरक्षणाची व्याख्या समजली, तेव्हा अक्षरशः डोळ्यात पाणी, अंगावरती काटा होता. की म्हणजे पाटील साहेबांचं विजन किती मोठं असू शकतं, म्हणजे त्यांना किती मराठी माणसाबद्दलची तळमळ आहे, लेकरांचे, गोरगरिबांच्या. त्या माणसांना भेटल्यानंतर एवढं हे झालं की यार किती चांगले असतात ते लोक, म्हणजे इमोशनली किती चांगले असतात. एखाद्या व्यक्तीसाठी जीव लावला तर जीवच लावतात, अशी ते लोक असतात. पहिल्यांदा तुम्हाला फॅमिली ड्रामा, लव, सस्पेन्स, थ्रिलर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्रच भेटतील. आणि जसं मी नेहमी एक्सपेरिमेंट करतोय तसं मराठीतला पहिला हा एक्सपेरिमेंट असेल. 2007 मध्ये मी एका व्यक्तीला 1 लाख रुपये दिले होते. त्या सिरियलचं नाव मला आजही आठवतं. सिरियलचं नाव होतं अब ना आई जुदाई. नमस्कार महाराष्ट्र. सॉलिट्यूड हॉलिडेज आणि नितीन धवने फिल्म्स प्रस्तुत जिगरी यार विथ डबल आरच्या आजच्या भागामध्ये आले आहेत मराठीतले असे दिग्दर्शक ज्यांनी एकाच प्रकारच्या सिनेमांना थोडंसं बाजूला ठेवून वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे केले. आणि त्यासोबतच आपण म्हणतो की प्रत्येक दिग्दर्शकाचा एखाद्या गोष्टीमध्ये हातखंडा असतो. बायोपिक करणारे मॅक्झिमम टाइम बायोपिक करताना दिसतात, पण काही असे दिग्दर्शक असतात जे स्वतः अभिनय करून, दिग्दर्शनाची धुरा सांभाळून, निर्माता होऊन या सगळ्या गोष्टी बारकाईनं लक्ष देऊन त्या पूर्णत्वास नेतात. आणि आज आपण अशाच मराठीतल्या एका नामांकित दिग्दर्शकांना भेटणार आहोत. योगेशजी भोसले सर, ज्यांनी आम्ही जरांगे, 143 असे खूप सारे सिनेमे चित्रपटसृष्टीला दिलेले आहेत आणि येणारे सिनेमे पण खूप छान छान सिनेमे आहेत. तर या सगळ्या गोष्टींची आज आपण इथं सविस्तर चर्चा करणार आहोत आणि मराठीतल्या अशा आगळ्या वेगळ्या दिग्दर्शकासोबत दिलखुलास गप्पा करणार आहोत. योगेश सर नमस्कार. हॅलो, नमस्कार. प्रथमतः सर, फिल्म इंडस्ट्रीत येण्या अगोदरचं बॅकग्राऊंड किंवा आपला कोणीतरी गॉडफादर असायला पाहिजे असं आपण म्हणतो की कुणीतरी पाहिजे जे आपल्याला गाईड करेल. असं काय होतं का तुमच्या आयुष्यात आणि मग इथपर्यंतचा प्रवास त्यासोबत झाला की त्याशिवाय? नाही, मुळामध्ये मला या क्षेत्रामध्ये आवड होतीच, पण ती आवड असताना एक पाठीमागं तो एक आपण म्हणतो की स्टेज भेटणं किंवा एक्झॅक्टली व्हॉट इज इंडस्ट्री, व्हॉट इज फिल्म्स, ह्या काही माहिती नसतं आपल्याला. मूळ मी प्रॉपर परभणी,
ओके. तर परभणीमध्ये बाबांचा स्वभाव थोडा स्ट्रिक आहे माझ्या. अभ्यासाबद्दल त्यांना खूप काही गोष्टी म्हणजे तुला जे करायचं ते अभ्यासामध्ये कर, असं अच्छा. त्यांचं हां, हां. तर मग त्यांना मी खोटं बोलून इंग्लिश स्पोकनला जे क्लासेस त्यांनी जॉइन करून दिले होते, हं. त्याची फी मी तिथे न भरता मी डान्स क्लासला भरायचो. हां, म्हणजे ही गोष्ट आहे मला वाटतं 10वी ला असताना मी 2004 मध्ये. तर केली. हां, तर मग 2004 ला 10वी झाली माझी बालविद्या मंदिरमध्ये. त्यानंतर डी-एस-एम कॉलेजला मी 11वी ला ॲडमिशन घेतलं. मग त्यांचं म्हणणं आहे, की जसं-जसं तू ग्रॅज्युएशनकडे जाशील तसं-तसं तुझी इंग्लिश चांगली असली पाहिजे. तर हं. त्यासाठी त्यांनी मला खूप चांगल्या ठिकाणी क्लासेस जॉइन करून दिले. पण ते क्लासेस जॉइन करताना माझा आणि अभ्यासाचा काही संबंधच नव्हता, खरं सांगायचं तर. आणि माझं ॲडमिशन पण बाबांच्या कॉलेजलाच असल्यामुळं तिथे थोडंफार जास्त माझ्यावरती लक्ष असायचं लेक्चर्सचं लोकांचं, स्टाफचं, कर्मचारी लोकांचं. तर मग ते करत असताना एवढंच की तुला दिलेले पैसे दिलेस का सरांना? हो, दिले. पण मी ते इकडे रचित सहस्त्रबुद्धे म्हणून आमचे एक डान्स टीचर होते. ज्यांच्याकडनं मला ही आवड निर्माण झाली किंवा दम दमादम नावाचा एक शो होता हां, दूरदर्शनवरती, हां. बुगी वुगी. डान्स काही जमायचं नाही, पण ते एक माध्यम आहे की मला कुठेतरी अभिनयाकडे घेऊन जाईल. असं माझं तिथे ते दृष्टिकोन होता. आणि राहिली गोष्ट गॉडफादरची, मला असं वाटतं माझा गॉडफादर हे माझे स्वप्नच होते. क्या बात है! हं. कारण सांगणारं कोणी नव्हतं आजूबाजूला आणि परभणीसारख्या ठिकाणी ह्या क्षेत्राला एक ग्लॅमरस म्हणून किंवा चंदेरी दुनिया म्हणून बघितलं जातं, एक ऑडियन्स हं, म्हणून. हं, हं. पण मी तिथे असेल, मीच ते करेल अभिनय, तर या गोष्टी सहजासहजी नसतात तिथे. त्यामुळे जे काही कानावरती यायचं लाईव्ह कॉन्सर्ट असेल किंवा शोज असतील, त्यातनं आमचा एक मित्र आहे संकर्षण कराडे. हं, तो हं, माझा हं, हं, क्लासमेट. हं, हं. तर मग त्याला पाहत-पाहत असं की ऐकायला यायचं की हां, इथे हे शो असतो, हा झीचा शो असतो. अच्छा. हां, तर मग त्या माध्यमातनं फक्त स्वप्न पाहिल्याशिवाय काही माझ्याकडे मार्गच नव्हता. तर हा माझा गॉडफादर म्हणजे माझं स्वप्नच. क्या बात है! येस, क्या येस. बात वडील काय टीचर आहेत का? नाही, बाबा माझे गव्हर्नमेंट जॉबला आहेत. ओके. हां, परभणीमध्ये डी-एस-एम कॉलेजला. अच्छा. आणि त्यांचा स्वभाव एवढा स्ट्रिक्ट आहे, की त्यांना पूर्ण शिस्त. परभणी ओळखतं, की बरं. हां, इकडनं जर प्रिन्सिपल आले, तर प्रिन्सिपलला कोणी घाबरणार नाही. पण माझ्या बाबांची एंट्री झाली, तर मग क्या बात. त्यांना कॉलेजमध्ये हिटलर बोललं जायचं. अच्छा. हां. मग अशा आणि सिन्सिअर बाबांचा हा वेगळा मुलगा आहे हां, थोडक्यात, हां. की थोडक्यामध्ये ज्याला शिस्त किंवा अभ्यास यापासून दूर पळायचं दूर होतं. पळायचं मग होतं. तो पळता-पळता इंडस्ट्रीपर्यंत कसा पोहोचला? बाबांच्या स्वभावापुढे मी आजही या वयामध्ये सुद्धा बाबा जर समोर काही बोलत असतील, तर माझी अशी मान खाली होती. एवढे बाबा स्ट्रिक्ट. त्यांचं एकच म्हणणं असतं, की गोरगरिबांची मुलं असतात. परभणीमध्ये डी-एस-एम कॉलेज म्हणजे म्हणजे पुण्यातील सिम्बायोसिस. हां, हां, आणि तिथे ॲडमिशन घेणं सर्वसामान्यांचं काम काम नाही नाहीये. थोडक्यात. हां, हं, मग तिथे ते पर्सेंटेजवरती ॲडमिशन्स भेटल्या जातात. मेरिट हं. लिस्टवरती ॲडमिशन घेतल्या जातात. तर मग बाबांचं म्हणणं आहे, की एवढे आई-बाप शेती करतात, मेहनत करतात, लेकरांसाठी स्वप्न पाहतात, आपले बरोबर. स्वप्न बाजूला ठेवतात. तर त्यांनी येऊन मग अशा हलगर्जीपणा न करणं किंवा टवाळक्या त्यांच्या भाषेमध्ये, हं, 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 की हं. उगाचच कुठेतरी काही गर्लफ्रेंड, पोरींना बोलणं, हं. क्लासेस चालू आहे तिकडे आणि बाहेर जाऊन तुम्ही इकडे कुठेतरी कोपऱ्यामध्ये मग गप्पा वेगळ्या चालू आहेत. तर तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या. राहिलेला वेळ तुम्ही रीडिंग रूममध्ये घाला, पुस्तकं वाचा. असं बाबा खूप काही हेल्प हं, करायचे. हं, हं. त्यांचा हा उद्देश असायचा. पण ते उद्देश त्या वयामध्ये मुलांना समजत नाही. तर अगदीच, तो अगदीच. उद्देश जेव्हा त्यांचं ग्रॅज्युएशन होऊन कुठेतरी जॉबला लागतात, तर त्या मॅच्युरिटी लेव्हलला नंतर त्यांना जाणवतं, की भोसले सर जे सांगत होते ते किती हं, 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 चांगलं हं, सांगत. हं. इव्हन मला सुद्धा. बाबांनी मला 5,000 स्टुडंट पुढे असं पूर्ण आमचं ग्राउंड आहे कॉलेजचा. त्या ग्राउंडमध्ये बाबांनी मला एक हिडन स्टोरी झाली होती मला. हं. जास्त माझ्या फ्रेंड्स मुली असायच्या. अच्छा. हां, हां, हां. तर एक दिवस बाबांना त्यांच्या मित्रांना सांगितलं, की योगेश आतमध्ये बसलाय. हां, म्हणे तो प्रॅक्टिकलसाठी गेलाय केमिस्ट्रीच्या. म्हणे बरं. तो प्रॅक्टिकल नाही करत आहे. मग म्हणे तुम्ही जाऊन बघा. हं. बाबाचा जॉब हा सकाळी 7:30 ते 2:30 पर्यंत असायचा. बाबा त्या दिवशी आले आणि माझ्या एका फ्रेंडचा बर्थडे होता. तर मी तिला गिफ्ट देत होतो आणि फिल्मी पद्धतीने बाबाची एंट्री एंट्री. अशी झाली विंडोजमध्ये हं. आणि मी तिच्या हातामध्ये वॉच देण्यास. एकच गोष्ट घडली. मला तिथे बोलले, की "अच्छा तुझे हे प्रॅक्टिकल्स आहेत का?" हां. आणि 5,000 स्टुडंट पुढे मला बाबांनी फटके दिले होते. अच्छा. एवढे स्ट्रिक्ट आहेत. पण ते नंतर कळते, की बाबांचं ते विचार, बाबांचा तो चांगलेपणा
एका मोमेंटला तेव्हा आपण ऐकलं असतं तर आणखी कुठेतरी चांगल्या ठिकाणी असलो असतो. पण कुठेतरी हे असतं की ते एक वय असतं. तेव्हा काही समजत नाही. एक मॅच्युरिटी लेव्हल आपला जो फ्रेंड सर्कल असतं त्यावर डिपेंड असतं. तुमचा सराउंडिंग काय आहे, बरोबर. तुमच्या आजूबाजूला तुम्ही कोण वावरतं, ह्या खूप गोष्टी मॅटर करतात. तेव्हा असं काही नव्हतं. सो पण ते वॉच दिल्यानंतर तुमचा वाईट टाइम सुरू झाला म्हणायचं. वाईट टाईम म्हणण्यापेक्षा हो, तसं म्हणता येईल. कारण त्या मुलीला माझ्यामुळे खूप शिव्या भेटल्या. अच्छा. की मला त्याचं वाईट जास्त वाटलं, की तू कशासाठी येतेस? आणि आणखी त्यातली मोठी गोष्ट म्हणजे माझं नुकतंच 11वी ला ॲडमिशन झालेलं आहे कॉलेजमध्ये आणि ती मुलगी होती 3rd इयर BSc. अच्छा. हां. आणि म्हणजे बाबांना वाईट याचं वाटलं, की ती किती मोठी मुलगी आहे आणि हा इथं काय करतोय तिच्यासोबत मग? आणि त्यावेळेस आमची अशीच मैत्री झालेली. पण उद्देश हाच होता, की अ, माझा अभ्यासाशी काही संबंध नाही बाबा आणि मला जे करायचं ते ॲक्टिंग यामध्येच करायचं. मग सुरुवात अशी झाली, की अ, हळू मला त्या डान्स क्लासच्या मार्फत मला हे समजायचं, की संभाजीनगरमध्ये काही ऑडिशन्स आहेत, हं, पुण्याला हं. काही ऑडिशन्स आहेत. तर सकाळी अ, 5 वाजताची ट्रेन असायची संभाजीनगरला आणि बाबांना सांगायचं, की मी चाललोय कॉलेजला. मी स्टडी क्लासेस वगैरे करतोय तिथं जाऊन हं, अभ्यास. हं, हं. आणि 5ला निघून 8:30 वाजता संभाजीनगरला रेल्वे पोहोचायची आणि 10 वाजता ऑडिशन्स असायच्या. ती ऑडिशन मी लगेच द्यायचो आणि रिटर्न मी 3:30 पर्यंत परभणीला यायचो. आणि म्हणजे ही आवड होती हं. आणि त्या आवडीमुळे तेव्हाच केलेली मेहनत किंवा स्ट्रगल किंवा धावपळ ते काही वाटायचं नाही. कारण ती आवडच होती. आपल्याला आवड असणारी गोष्ट ती आपण केली की ती मनासारखी हो, 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 हो. हां, त्रास जाणवत तर नाही त्याचा. जाणवत नाही. हं. तर त्यामुळं हे एक एकंदरीत अशा पद्धतीनं काही ठिकाणी तर मी सुरुवातीला 2006-07 ला एवढ्या ऑडिशन्स दिल्या. परभणीत असून पुणे, मुंबई, संभाजीनगरला ऑडिशन्सला माझ्या एवढ्या ऑडिशन्स कोणीच दिल्या नसतील. एवढ्या ऑडिशन्स दिल्या आणि सुरुवातीला मग ते असतं की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. तुम्ही या. मग सिलेक्शन झालं म्हटल्यानंतर आवड, हं. आनंद आणि नंतर एक मेसेज यायचा की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, पण तुम्हाला ₹1,00,000 भरावे लागतील. हं. 50,000 भरावे लागतील. ते फेस केलंय मी पण. हां. तर मग तरीही मम्मीला सांगून मम्मी द्यायची. 2007 मध्ये मी एका व्यक्तीला ₹1,00,000 दिले होते. त्या सीरियलचं नाव मला आजही आठवतं. सीरियलचं नाव होतं अब ना आई जुदाई. अच्छा. हे नाव का लक्षात आहे, की त्यानंतर त्याचा माझा संबंध नाही. त्यानं लाईफटाईम जुदाईच करून टाकली. हां. म्हणून ते मला लक्षात आहे आणि ते ₹1,00,000 गेल्यानंतर नंतर मी विचार केला, की माझ्यामध्ये असं काय ऑडिशनला तर 200 मुलं आलेली. माझ्यात असं वेगळं काय आहे, की मी त्या सीरियलसाठी लीडसाठी माझं सिलेक्शन झालं. हां. हा अभ्यास नव्हता, की कोणीतरी येतं, जातं हो. आणि सीरियल करणारे खरंच चॅनलवाले आहेत का? झीवाले आहेत का? कलर्सवाले आहेत का? स्टार प्रवाह आहे का? कास्टिंग डिरेक्टर्स आहेत का? ते काय ते नसतं काहीच त्यावेळेस. नव्हतं. हो. प्रोडक्शन्स कुठली आहेत? त्यांनी काही अगोदर केले का? आपण कोणावर ट्रस्ट ठेवतोय? हं, ब्लाइंडली ट्रस्ट हं, ठेवतोय? हं. ह्या गोष्टीचा अभ्यास नाही. फक्त आवड आहे, सिलेक्शन झालं आणि ते करायचंय. तर ते न पाहता कुठेतरी करणं आत्ताच्या मुलांनाही मी तेच सांगेल, की कुठल्या गोष्टीचा व्यवस्थित स्टडी केल्याशिवाय त्यांनी कुठल्याही क्षेत्रामध्ये येताना अभ्यासपूर्वकच आलं पाहिजे. जेणेकरून अगदी, नुकसान अगदी. वेळेचं नुकसान सगळ्यात मोठं असतं, मला असं वाटतं. आणि त्यावेळेला तुमचा एखादा मार्ग दाखवलेला त्या होप्सवर तुम्ही वर्षानुवर्षे राहता. त्या होप्सवरती हं. तुमची एवढा वेळ निघून जातो. त्यानंतर कळतही मग नाही. कळत नाही. वेळ निघून गेल्यानंतर कळतं, की ह्या गोष्टीमध्ये मी थोडाफार वेळ अभ्यासात घातला असता, तर मला आणखी हं, काहीतरी हं, बेटर हं. करता आलं असतं. सो अशा पद्धतीने मी इथपर्यंत पोहोचलो आणि पोहोचताना मग एक दिवस असं घडलं, की बाबांनी सांगितलं, "आता तू ठीक आहे, 11वी झाली तुझी. 11वी काय घेतोस?" मी म्हटलं, "सायन्स घेतो." मग मी मी काय घेऊ? मीच कन्फ्यूज होतो. हं, तेव्हा हं, विचारलं. हं. तर बाबांनी मग काही लेक्चर्स लोकांचे मला 2-4 लेक्चर्स बसवले समोर केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी आणि म्हणे, "काय घेणार तू?" मी म्हटलं, "माझा अभ्यासात काहीच संबंध नाही सर, खरंच सांगतोय." मग म्हणे, "तू एक काम कर. अरे असं कसं? पुढे जाऊन तुला सायन्स घेतला पाहिजे. तू BSc करशील, हं, हं. कुठेतरी जॉबला लागशील." म्हणलं, "ठीक आहे, आता म्हणतायत सगळे तर घेतो." सायन्स घेतलं. मी तुला सांगतो सायन्स घेतल्यानंतर माझा सब्जेक्ट फक्त हिंदी निघालेला. बाकी सगळे हां. पुन्हा मग नंतर BScला फर्स्ट इयरला घेतला. ते आता 12वीला कसं तरी बाबांमुळे मार्क्स प्रॅक्टिकलला हां, हां, भेटले. हां, हां. लेक्चर्स लोकांनी दिले, की चला भोसले हं, सरांचा मुलगा आहे. हं, हां, असं 10वीला मला 41% होते. 12वीला 51% होते. असं हं. मला ढकलू-ढकलू ते पास केलेलं आहे. आणि मग फर्स्ट इयरला पुन्हा असं घडलं, की बाबा म्हणले, "आता तू BScच घ्यायची. कॉम्प्युटर सायन्स कर म्हणे तू." हं. मी म्हटलं, "बाबा पुन्हा इकडे फेल व्हायचं." म्हणे, "तू कर."
रात्रंदिवस ते रटगाळं अभ्यास, अभ्यास, अभ्यास. काही मला दिसत नाही, समजत नाही एक्झॅक्टली व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री, व्हॉट इज मीन बाय फिजिक्स. पाहतोय पुस्तकाकडे. 12 तास पुस्तकाकडे बसून अभ्यास करून घ्यायचे, पण मला त्यातलं एकही ओळ माहिती नसायची. फक्त बाबांच्या भीतीमुळे. हां. मग पुन्हा BSc ला माझा हिंदी सब्जेक्ट निघाला फक्त. सगळे 80-80. मग पुन्हा घेतलं बी.कॉम. 1 हं. वर्ष माझं BSc मध्ये गेलं. पुन्हा बी.कॉम फर्स्ट इयर. हं. बी.कॉम फर्स्ट इयरमध्ये इकॉनॉमिक्स, अकाउंटिंग त्याचाही माझा काही संबंध नाही. तिथेही माझा हिंदी सब्जेक्ट निघाला फक्त. हिंदी फेव्हरेट फक्त हिंदी. होता. कारण हिंदी फेव्हरेट नाही. हिंदी समजायची ना. तेवढीच. बाकी इकॉनॉमिक्स, आर्थिक दृष्टी काय काय संबंध? ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. हां. आणि मग तिथून एक गोष्ट अशी घडली. बाबाला म्हटलं, "बाबा आता मी बी.कॉम घेतलं. आता फर्स्ट इयर चालू झालं. पुढे जाऊन मला MBA करायचं" म्हटलं. बाबा हॅपी. म्हणे, "अरे वाह! तू जा" म्हणे, "आता मग पुण्याला क्लासेस वगैरे जॉइन कर MBAचे." हां. बाबांना 1 महिना अगोदर सुट्टी होती समरची, उन्हाळ्याची. आणि 1 महिन्यानंतर असं घडलं, की बाबा बोलले, "आता तू संडेला जा अ, आणि संडेला जाऊन मस्तपैकी हे कर." मी म्हटलं, "ठीक आहे." मला आता वाटलं आता बाबा मंडेला जातील कॉलेजला. कॉलेजला गेल्यानंतर बाबांना कळेल माझं काय घडलंय. कारण माझं बी.कॉम फर्स्ट इयरचे सगळे सब्जेक्ट गेलेले आणि बाबांना असं वाटलं, की आता यावेळेस तो पास होईल. बाबा मंडेला कॉलेजला जायचं तर संडेलाच गेले कॉलेजमध्ये. सगळे बोलले, "सर जाऊ द्या भोसले सर होत राहतं." अरे म्हणे, "काय झालं?" "सोडा ना पोराचं काय आहे, हं. होत राहतं." "अहो पण झालं काय सांगा" म्हणे. हं. योगेश पुन्हा एकदा फेल झाला. हं. आणि तुला सांगतो मजेची गोष्ट, मला 2 दिवस अगोदर बाबांनी एक गाडी गिफ्ट केली होती स्पोर्ट्सची. स्टर्नर होंडा. जी परभणीमध्ये माझ्याकडेच होती. हं. एकदम लॅपटॉप दिला, की तुला आता अभ्यासाला लागेल. ह्या 2 गोष्टी मला गिफ्ट केल्या. बाबा संडेला गेले. बाबाचा एक कॉलेज ऑफिसमधनं फोन आला मला. बाबांचा स्वभाव खूप स्ट्रिक्ट. "मी घरी येईपर्यंत तू मला दिसला नाही पाहिजे." हं. असं बाबांचं वाक्य होतं. आई म्हणे, "काय म्हणले बाबा?" मी म्हटलं, "बाबा असं म्हणतात, की उद्या जाण्याऐवजी तू आजच जा पुण्याला." हं. आईला खोटं सांगितलं. हां. आईने मस्त साखर, दही वगैरे दिलं आणि दिल्यानंतर आईला म्हटलं, की "बाबा बोलले ना त्याच्यातले कपाटातले पैसे दे." तर पैसे द्यायला सांगितलेत. आईने पैसेही दिले. गाडी बाजूला लावली पार्किंगला. तिथून रेल्वे पकडली. बाबा 11 वाजता कॉलेजला गेलेले. 3-3:30 वाजेपर्यंत आल्यानंतर अ, मला फोन केला, "कुठे आहे तू?" मी म्हटलं, "बाबा मी आता संभाजीनगर क्रॉस केलं. मी निघालो पुण्याला." हं. म्हणे, "याच्यापुढे मला तोंड नाही दाखवायचं." आणि त्या मोमेंट नंतर मी पुण्यामध्ये आलो आणि ठरवलं हे, जोपर्यंत परभणीमध्ये अनुसया थिएटर समोर जिथनं कॉलेजला जायचा रस्ता आहे, तिथं माझ्या 2 थिएटर लागतात. एक अनुसया आणि नरेश. हं. तर मी म्हटलं जोपर्यंत या थिएटरला माझं स्क्रीन नाही, माझं पोस्टर नाही दिसणार, तोपर्यंत मी परभणीमध्ये पाऊल नाही टाकणार. आणि अक्षरशः 2008 ला पळून आलो होतो. 2014 ला परभणीला गेलो मी. आणि ते 6 वर्ष म्हणजे आज मी खूप मी ठरवलं होतं ही गोष्ट कधीच शेअर नाही करायची. पण ते निघून गेलं. एवढं स्ट्रगल वगैरे काय स्ट्रगल हे कोणासाठी नसतं. स्ट्रगल आपल्यासाठी असतं. कोणी म्हणत नाही तुम्ही मेहनत करा, हे करा. ते 6 वर्षी मला आजही दिसतायत, की कुठल्याही अभ्यासामध्ये असणारा मुलगा किंवा कुठलाही सपोर्ट नसताना रिलेटिव्हज नावाला रिलेटिव्हज असतात. ते कोणी कोणाचं नसतं. मित्र हे तात्पुरते मित्र असतात, की कोणाचं जर चांगलं करत असेल, तर तो मित्र होतो. त्याचा स्वार्थ किंवा काम झालं, की मग तो मित्रही खूप फॉर्मॅलिटी हं, हं, होते. हं, हां, हं. असं काही ठिकाणी होतं. बऱ्याच ठिकाणी नसेल होत, पण मला जो अनुभव आला. तर मग ह्या गोष्टी घडत असताना त्या 6 वर्षामध्ये रिलेटिव्हज समजले, फ्रेंड्स समजले, एक्झॅक्टली स्ट्रगलची व्याख्या काय आहे ती हं. समजली. आणि त्या मोमेंटला माझी जी अक्कल जर काढली, तर आमच्या परभणीत तेव्हा सिग्नल वगैरे असं काही नव्हतं. नुकतंच सिग्नल हळू अपडेट होत होते. पुण्यामध्ये संचिती हॉस्पिटलच्या तिथे उतरल्यानंतर रेड सिग्नल लागल्यानंतर त्या चौकातनं मी चालायचो आणि ग्रीन लागल्यानंतर थांबायचो. ही माझी अक्कल होती तेव्हाची. म्हणजे कारण मेट्रो सिटी कधी हं, आयुष्यात हं, बघितलीच नाही. हं. पहिल्यांदा. आणि माझा एक मित्र होता आकाश आबोटी नावाचा, जो पुण्यात राहायचा. तो CAचे क्लासेस वगैरे करायचा. आमच्या ग्रुपमध्ये हुशार मुलगा. आणि त्याला फोन केला 7:30 वाजता. तो काही फोन उचलत नाही. कारण निघालेल्या रात्रीच्या ट्रॅव्हल्स ह्या सकाळी 6:30ला पोहोचतात. संभाजीनगरवरून रात्रीची ट्रॅव्हल्स पकडली ती 6:30ला संचितीच्या तिथे उतरल्या जायचं. फोन केला तो उचलत नाही. 11 वाजता त्यांनी फोन. अशी बॅग आणि असाच मी सरळ उभा राहिलेला. त्याच त्याच चौकामध्ये कारण जे दिसणारे प्रत्येक व्यक्ती मला नवीन दिसत होते.
काहीच माहित नाही, काही नाही, कोणाला विचारायचं. एकच फोन नंबर आकाश अबोटी हम्म. आणि त्याला फोन करायचा. पुण्यात गेलं तर आपला कोण आकाश अबोटी. हम्म. थांबलोय असं 10:30 पर्यंत. 11 वाजता त्याचा फोन आला. बोल ना यार, क्यों मुझे फोन किया तूने, नींद में था. हम्म. मैं बोला अरे आकाश, मैं परभणी से भाग के आया हूँ हम्म. और मेरा इधर कोई नहीं तेरे सिवाय, मुझे इधर कुछ समझ रहा नहीं, तू आ जा लेने के लिए. त्याने एका मुलाला पाठवलं 1:30 वाजता. 1:30 पर्यंत तिथे तसाच थांबलो. तिथून त्याला हॉस्टेलमध्ये आला तो. हॉस्टेलमध्ये आल्यानंतर वरती जाता जाता खाली एक लेडीज होत्या, अशा बघत होत्या. मी म्हणलं असतील कोणी बघतात, येतात हम्म. जातात, हम्म. येणारं जाणारं कोण आहे पाहत असतील. वरती गेलो. रात्रीची झोप न झाल्यामुळे तो डोक्यामध्ये बाबांचा राग, म्हणजे बाबांबद्दलची हम्म. काळजी, हे सगळ्या गोष्टी, झोप नव्हती. आल्यानंतर बेडवरती पडलो. ती लेडीज वरती आली, म्हणे ये जो लड़का है अभी इसके 200 रुपये एक्स्ट्रा लगेगे आज के. हम्म. त्याला म्हणलं इथं असं असतं का? म्हणजे हा. झोपायचे 200 रुपये म्हणजे हा. तर हळूहळू तो प्रवास जसा चालू झाला, तो प्रवास न सांगितलेला बरा, कारण तो प्रवास डोळ्यासमोर आला तर रडायला येतं. त्यामुळं खूप गोष्टी आहेत. ते 6 वर्ष घडले आणि त्या 6 वर्षानंतर एकदा सगळं घडल्यानंतर पहिल्यांदा बाबांना फोन केला मी वेगळ्या नंबरवरनं, की बाबा, जसं दुसऱ्या नंबरवरनं कॉल केला तसा पप्पांचं एकच वाक्य, आली का तुला शेवटी बापाची आठवण? त्या दिवशी मला वाटतं अर्धा तास रडलो असेल त्यांच्यासोबत फोनवरती. सॉरी. किती वर्षानंतर फोन केला होता? 2008 आणि 2014 बघ ना तो डिफरन्स. म्हणजे 8, 9, तोपर्यंत 10, काहीच 11, बोलला 12, नाही 13, तुम्ही? 14, 7व्या वर्षी. एकही शब्द बोलला एकही नाही? नाही. परभणीचं नावच नाही घेतलं. इकडेच कुठे ऑडिशन्स, कुठं काय. सकाळी 7 वाजता जायचं बालगंधर्वला, का तिथं कलाकार येतात, हम्म. पाहायला भेटतील. नाटक चालू असतं ना. हम्म. हम्म. कोणीतरी मग वेगवेगळे ऑडिशन्स सांगतील. निगोस्करला होता तेव्हा खूप ऑडिशन्स चालायचे. हा निगुसकर म्हणजे वाड्यात. ती एक वेगळीच गोष्ट होती ती. म्हणजे मजाच होती. पण हम्म. 6-7 वर्षात त्यातली त्यात मजा ती, जेव्हा मी 2007 ला निघाल्यानंतर आईनं जे 1,00,000 रुपये दिले होते ना मला यायला, हम्म. ते 14 दिवसात संपले होते. 14. कुठली गोष्ट काही माहिती नसायची, नवीन काय, जिथं जे गेलं म्हणेल तिथं ते. ते द्यायचं. हा. 14व्या दिवसात, त्या 14व्या दिवसानंतर पैसा आपल्याकडे असलेला स्ट्रगल, खाण्यापिण्याचं स्ट्रगल, अभ्यासाचं स्ट्रगल, माणसं ओळखण्याचं स्ट्रगल, हे कुठल्याही पुस्तकात भेटणार नाही तुम्हाला. तर आज एक वेगळ्या लेवलची मॅच्युरिटी आली, की शेवटी एकच वाटतं, गुड लिस्नर म्हणून शांत राहिलं पाहिजे, सगळ्यांचं ऐकायचं, तुमचं काम बोललं पाहिजे, वेगवेगळ्या कलाकृती दिल्या पाहिजे. असा तो अगदीच thought आहे. अगदीच. प्रेमाला विरोध असणाऱ्या घरातून, एवढ्या शिस्तप्रिय घरातून आलात आणि मला वाटतं पहिलाच सिनेमा आय लव्ह यू 143 असा सिनेमा कसा काय सुचू शकतो, किंवा काय ती गोष्ट आहे? ऍक्च्युली पहिला चित्रपट हा माझा 143 नाहीये. माझा ओके. पहिला चित्रपट आहे बाजार. ओके. हा, तो बाजारची, त्या बाजार बनवला कसं, त्याच्यावरती एक चित्रपट होईल. म्हणजे मी केला म्हणून नाही. हा. त्याची हिडन स्टोरी वन लाईन सांगतो फक्त, हा. की तो चित्रपट जेव्हा बाबांना फोन केला शेवटचा, तोपर्यंत मी कास्टिंग करायचो. कास्टिंगमध्ये काही काही सिरियल्स केल्या, अमर प्रेम, अग्निहोत्र. हम्म. मग हळूहळू पुण्यात थोडंसं नाव व्हायला लागलं, की एक मुलगा आहे, खूप धावपळ करतो, म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स हा कामाला देतो तो. हम्म. आणि मग त्याच्या व्यतिरिक्त मला बॉडीगार्ड, सलमान खानच्या बॉडीगार्डमधनं फोन आला प्रोडक्शनमधनं, की असं असं पुण्यामध्ये 18 दिवस शूट आहे, तर तुम्ही करणार का? हम्म. मी म्हणलं का नाही करणार, हम्म. सलमान खान, करीना कपूर हम्म. हम्म. तर आर्टिस्ट आहेत. तर गेलो तिथे. म्हणजे मी ॲट अ टाइम 2 सिरियल आणि 1 फिल्म करायचो तेव्हा. एवढं माझ्याकडे काम होतं तेव्हा. म्हणजे क्या बात. त्यानंतर एवढा अभ्यास झाला प्रोडक्शनचा, सगळ्या गोष्टीचा. बाबांना बोलल्यानंतर मग बाबा व्यवस्थित माझ्यासोबत राहायला लागले. बाबांना म्हटलं, की "बाबा, आता मला ह्या इंडस्ट्रीचा अभ्यास झाला. मला चित्रपट करायचा आहे." हम्म. अरे बाबा म्हणे, "अरे तू गल्लीपासून दिल्लीपर्यंत किती पडून येत योगेश. चित्रपट करण्यासाठी पैसा भरपूर लागतो. पैसा आपण लावूयात, पण पैसा लावण्यासाठीचा जो तुझा अभ्यास आहे, तो आणखी या 5-7 वर्षात पूर्ण नाही मला असं वाटतंय. हम्म. स्टडी कर, आपण करूयात काही वर्षानंतर." मी म्हणलं, "नाही, मला समजतंय." हम्म. तर मग समजतंय म्हणल्यानंतर तेव्हा एक चित्रपट केला ज्याचं नाव होतं बाजार. आणि ॲज अ प्रोड्युसर. ॲज अ प्रोड्युसर पहिली फिल्म. एक दिग्दर्शक भेटले मला, त्यांनी गोष्ट सांगितली, मला चांगली वाटली. चांगली म्हणजे एक इमोशन्स मध्ये, ज्या व्यक्तीला इमोशन्स असतात त्या व्यक्तीला ते आर्ट फिल्म चांगल्या वाटतात. हा, बरोबर. ती फिल्म होती मेल अँड फिमेल प्रॉस्टिट्यूशन वरती. ओके. म्हणजे पहिल्यांदा प्रोडक्शन मध्ये उतरतोय, मेहनतीचा एवढा पैसा आहे, जास्त काही स्टडी नाही, तरी तुम्ही असा विषय हाताळताय, खूप मोठी गोष्ट. खूप मोठीच गोष्ट होती.
तर मग तेव्हा हा स्टडी नव्हता. आता कळते त्या गोष्टी. हा. आता कोणाला तरी मी सांगतोय किंवा मी माझ्यासमोर ऐकणारे 2 जण आहेत म्हणून मला ते आवडतं सांगायला. पण तेव्हा ही अक्कलच नाही. सांगणारे कोणी नव्हते. हां. हम्म. ती फिल्म केली तुला सांगतो आणि स्वप्न होतं की माझ्या गावी ती शूट झाली पाहिजे. मग तेव्हा मी 2014 मध्ये पूर्ण पुण्यातला क्रू घेऊन माझ्या गावी गेलो परभणी. हम्म. ती फिल्म तिथे शूट केली 18 दिवस. हम्म. त्याच्या पुढची गोष्ट सांगतो मजेदार आणखी काय घडलं तिथे. झाला चित्रपट, सगळे आले मोठे लोक, जे पाहुणे रावणे रिलेटिव्ह जे नाव बोटं ठेवायचे ते आता अरे वा योगेश 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 करायला लागले. त्यांच्यासाठी काय आहे, अभ्यास थोडीच करायचा. फिल्म म्हणले की वेगळंच हा, दृष्टिकोन. हा, हा, हा. आतलं स्ट्रगल बघितलंय कोणी. खरी गोष्ट आहे. तर बघितल्यानंतर मग असं घडलं, ते चित्रपट केला. पुण्यात आलो, काही दिग्गजांना दाखवलं. तर त्या चित्रपटामध्ये लाईट्स एका फ्रेममध्ये दिसतायत. हम्म. एका फ्रेममध्ये मेकअपची किट दिसते. एका फ्रेममध्ये जेंटसेट दिसते. 18 दिवसात कंप्लीट केलेला चित्रपट. 1.5 तास शूट झाला होता. 1.5 तासपैकी अर्धा तास आउट फोकस होती फिल्म आणि बाकीचे 40 मिनिटामध्ये आर्टिस्टचं डोकं चमकतंय, काहीतरी मध्येच दिसतं. म्हणजे तो चित्रपट फक्त 4 मिनिटाचा शूट झाला व्यवस्थित. आणि त्यावेळेस 2014ला माझ्या पप्पाचे गेले होते 77 लाख रुपये. तर चित्रपट तो घेतला आणि तसाच स्क्रॅपमध्ये टाकला. आणि बाबांचे फोन चालू, "अरे, आपल्यासोबत झालेले चित्रपट रिलीज होत आहेत. आपला काय कधी येतोय?" "बाबा येतोय, पोस्ट चालू आहे." "बाबा खूप अवघड असतं काम करतोय." त्यांना उत्तर काय देऊ? की चित्रपटाला तुम्ही ज्या मेहनतीने पैसा दिलेला, जे तुम्ही नको म्हणत होते, जे मला अभ्यास नसताना मी यामध्ये पाऊल टाकला आणि तो चित्रपट बघतोय तर आज स्क्रॅपमध्ये बाबा. म्हणजे तुमच्या मेहनतीचे 77 लाख रुपये मी स्क्रॅपमध्ये घातले बाबा. हे कसं सांगू? मग त्यांना ही गोष्ट सांगितली नाही. 4 वर्ष झाले. एक दिवस बाबा म्हणले, "मला खरं सांग योगेश, आपल्या चित्रपटाचं काय झालंय?" कारण म्हणे पैशापेक्षा जास्त मला जे आजूबाजूचे विचारणारे लोकं, पाहुणे, जे मला तेव्हाही बोलत होते, की "तुला माहिती नसेल, त्याला नको देऊ पैसे एवढे. त्याचा अभ्यास नाही." त्या लोकांना मी तुझ्यासाठी आपोत जाऊ शांत केलं आणि पैसा दिला होता. तो पैसा बाजूला जाऊ दे, पण जे काम केलंस ते काम सुद्धा लोकांना बघता येत नाही. त्याचं मला दुःख वाटतंय. बाबांना म्हणलं, "बाबा मला फक्त 1 वर्ष द्या. कंप्लीट करतो बाबा." आणि तुला सांगतो, तो चित्रपट उभा करण्यासाठी पुन्हा एकदा तीच स्टोरी, पुन्हा तीच फिल्म पुन्हा रिशूट करायचं ठरवलं मी. आणि ती फिल्म शूट केली पुण्यातल्या बुधवार पेठेत. जी पहिली फिल्म आहे ती मी शूट केली 14 दिवस. आणि रिअलिस्टिक कॉन्सेप्ट होती. आदिती सारंगधर होत्या, सुरेखा कुडची होती, मिलिंद शिंदे होते, कमलेश सावंत होते, गणेश यादव होते. इव्हन त्यामध्ये मी मेन कॅरेक्टरमध्ये मी प्ले केला होता. तर ते जे माझं स्ट्रगल होतं पुढची 2.5 वर्ष, तो चित्रपटाला प्रोड्युसर उभा करणं. मार्केटमध्ये तेव्हा नावही खूप खराब झालं. आणि खराब होताना एकच की एक शेड्यूल झालं 8 दिवसाचं, आता पुढचं कुठून आणणार आहे? ऑलरेडी पहिलं फिल्म स्क्रॅपमध्ये गेली. याला मूर्खात काढलं, याला फसवलं. आणि गावाकडे बाबांनी 2 एकर शेती विकली होती माझ्या या फिल्मसाठी. 2 एकर शेती, 1 प्लॉट आणि बाबाचा जो पेमेंट्स. माझ्या बाबांना कुठलंही व्यसन नाहीये. माझ्या घरामध्ये कोणी चहा सुद्धा पित नाही. गरम पाण्याने अंघोळ नाही. हे बाबांचे संस्कार. त्या स्ट्रिक्ट स्वभावामध्ये एवढं त्यांनी माझ्यासाठी दिलं आणि त्यांना मी तेव्हा काहीच देऊ शकलो नाही. तर तो चित्रपट 2 वर्ष लागले मला कंप्लीट करायला. एक शेड्यूल झालं की नावं ठेवायचे, दुसरं शेड्यूल झालं की नावं ठेवायचे, तिसरं शेड्यूल झालं की नावं ठेवायचे. शेवटी चित्रपट कंप्लीट केल्यानंतर मग पोस्टला कुठून आणणार हा पोरगा पैसे? आणि बोलणारे कुठले? आज आपल्या आजूबाजूचेच असतात. त्यांनी आणि बोलणारे पाहिजे पण, बोलल्याशिवाय प्रगती होत नाही. अगदी. तो चित्रपट बनवला मी मित्रा आणि बनवल्यानंतर फेस्टिवल्सला पाठवला. 17 ठिकाणी फिल्म फेस्टिवल्सला पाठवला. त्या 17 पैकी मला 15 ठिकाणी बेस्ट फिल्मचा पुरस्कार भेटला त्या फिल्मला, इन्क्लुडिंग दादासाहेब फाळके. क्या बात. तर तो वेगळा प्रवास होता आणि एकाच ठिकाणी नाही भेटला, तो म्हणजे पुणे फेस्टिवलला. तर काय हरकत नाही म्हणलं, आपलं आपलं कॉम्पिटिशन महाराष्ट्राच्या बाहेर आहे म्हटलं. तर तिथे भेटतात इथल्या ज्या फिल्म्स आहेत किंवा इथली जे कलाकृती बनवतात, ज्यांना एक तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे. मी माझी आहे म्हणून नाही, चांगल्या ऑडियन्सने बनवलेली फिल्म. आजकाल आपल्या युथमधले खूप फिल्म मेकर्स अप्रतिम आहेत. त्यांच्याकडे कंटेंट्स वेगळे आहेत, कॉन्सेप्ट्स वेगळे आहेत, क्रिएटर वेगळे आहेत. तर त्यांना पाठिंबा दिला तर आपली मराठी इंडस्ट्री मोठी होईल. तर अशी पद्धतीने ती फिल्म तयार केली मी
आणि ती फिल्म रेडी करून फेस्टिवल्सला पाठवली. आजही ती फिल्म मी थिएटरला रिलीज करू शकलो नाही. हम्म. OTTला दिली मी तेव्हा. तर असं माझा तो प्रवास होता फिल्मपर्यंत येण्याचा. अच्छा. हं, हं. म्हणजे पहिल्या फिल्मच्या बाजारामध्ये घर, जमीन, बऱ्याच गोष्टी हो. बलिदान द्यावं लागले थोडक्यात थोडक्यात. बाबांचे स्वप्नच मला ते हा विकावं लागले. हा कारण हा. आपल्या गावाकडे आपण आता प्रवीण दादाचं एक वाक्य आहे, शेती की शेती विकायची. विकायची नसते, शेती राखायची असते. तर आपल्या गावाकडे तर त्या शेतीला माय म्हटलं जातं, आई अगदी बोललं अगदी जातं अगदी. आणि ती शेती तुम्ही मुलाच्या प्रेमापोटी विकताय किंवा त्याचं काहीतरी उद्या जाऊन भलं होईल, करिअरचं चांगलं होईल. तर मी घरातला थोडा लाडका असल्यामुळे मला नाही बोलली नाही बाबा तेव्हा. पण आजही त्यांना काही वर्ष प्राउड फील म्हणजे असं हे वाटायचं, की यार मी का उगच दिले किंवा असं वाटतंच. हां, मेहनतीचा पैसा आहे ना. ओके ओके. तर त्या पॉइंट ऑफ न मला असं सांगायचं होतं, की हा माझा प्रवास कुठेही अ, कोणी मला एखादा चान्स दिला असं नाही. स्वतःच उभा राहिलो. स्वतःच अभ्यास करायला लागलो एक-एक डिपार्टमेंटचा. मग त्या डिपार्टमेंटमध्ये कास्टिंग म्हणून केलं, कोऑर्डिनेशन म्हणून केलं, डायरेक्शनमध्ये असिस्टन्स म्हणून केलं, डायरेक्शनमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट सांभाळले, कॉस्ट्यूम एडी झालो, मेकअप एडी झालो, कंटिन्युटी एडी झालो. सगळं काही असं एक-एक डिपार्टमेंट करत-करत डी-ओ-पीच्या अंडर एक असिस्टंट डी-ओ-पी म्हणून अटेंडंट. केलं, फोकस पुलर म्हणून केलं, लाइटिंग म्हणून केलं. म्हणजे हे असं कुठलंही नाही, की जिमी जीपवाल्यापासून सगळ्या गोष्टीचा मी अभ्यास करून, कामं करून प्रॅक्टिकली इथपर्यंत पोहोचलो. म्हणजे माझं स्वप्न होतं, की जेव्हा बाबांना बोललो MBA करायचं, तेव्हा पुण्यात येईल म्हटलं आणि त्या MBAचे जे पैसे देतील बाबा, तेव्हा FTIमध्ये भरावं म्हटलं. FTIमध्ये ॲडमिशन घ्यावं, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट. ते ऐकलं होतं, की तिथे हेमा मालिनी, धर्मेंद्र खूप चांगले पास चांगले आउट. पास आउट आहेत आणि तिथे 2.5-3 येतच. वर्ष जर शिकलं अभिनय, तर तुम्ही उपाशी राहणार नाहीत. हा हा. हे डोक्यात होतं. पण तेव्हा जेव्हा आलो 2007ला पळून, मित्राला फोन केले. त्याने हॉस्टेलला घेऊन गेला. तिथून मग 1-2 महिन्यानं ऑडिशन्स द्यायला सुरुवात केलं. तर ऑडिशन देता-देता FTIच्या गेटवरती आलो होतो. तेव्हाचा माझा अवतार बघून तिथल्या मला त्या व्यक्तीनं गेटवरती जो असतात त्यांचे गव्हर्नमेंट सर्व्हंट्स, कॉन्स्टेबल्स, त्यांनी तिथूनच मला हाकलून दिलेलं, की "चल, हर दिन बहुत आते हैं ॲडमिशन लेने के लिए." तर तो तेव्हाचा अवतार आपला, तेव्हाची भाषा आपली, आमची परभणीची भाषा थोडी मजेदार आहे. तर ते एक होतं ते सगळं काही आणि हा असा प्रवास होता. त्यामुळं FTIमध्ये ॲडमिशन नाही घेऊ शकलो. तर मग एकच ऑप्शन होतं, की पळून तर आलोय, वापस तर जायचं नाहीये. करून तर दाखवायचंय. माहिती काहीच नाहीये. पण त्या 7 वर्षामध्ये मला असं वाटतं, जो हट्टी योगेश, लाडका योगेश किंवा जे हवं ते आई देणारी त्या गोष्टी म्हणजे आईचं आजही आठवतं मला, की तू जेव्हा इथून जाशील ना कुठे तुला मामाची आठवण येईल. कारण एका वेळेस ताटामध्ये 4-4 भाज्या, आईच्या हातचं जेवण. हे 7 वर्षे एवढं मिस करून, सगळ्या गोष्टीला फेस करून तो एक वेगळा योगेश होता. पण ह्या 7 वर्षाच्या स्ट्रगलनं त्याला शांत केलं. तर एक आवड असल्यामुळे होत गेलं, करत गेलो. बाजार नंतर पुढचा प्रवास सोपा झाला का? नाही, बाजारनंतर प्रवास सोपा का नाही झाला? कारण तो चित्रपट रिलीज नव्हता ना. उलट तो चित्रपटामार्फत जबाबदाऱ्या जास्त वाढल्या. म्हणजे ज्या लोकांचे प्रोड्युसर म्हणून दुसरा पण चित्रपट तयार करायचा त्याला पैसे घेतलेले. पहिला चित्रपट तर घरचे होते. घरचे होते पण त्याचं काही झालंच नाही. घरच्यांना देऊ शकलो नाही. घरचे शांत बसतील, नाही म्हणतील, पण त्यांना सांगितलंच नव्हतं. त्यांना एकच होप्स, होतंय बाबा होतंय. करतो. आजही त्यांना हे माहिती नाही, की परभणीत शूट झालेला चित्रपट मी पुन्हा एकदा रिशूट पुण्यात केला, ती वेगळी चित्रपट आहे. आजही त्यांना माहिती नाही. आज पहिल्यांदा आज कळेल. या माध्यमातून कळेल. हां. तर तो मग सेकंड प्रवास असा होता, की लोकांचे घेतलेले पैसे, उभा केलेला पैसा, इकडे-तिकडे काम केलेले त्याचे आलेले पैसे, आलेले पैसे पोस्टमध्ये जायचे कुठे ना कुठे. तर हे प्रवास सोपा नव्हता. त्यानंतर पुन्हा 3 वर्ष तयार झाल्यानंतर 3 वर्ष चित्रपट रिलीज, डिस्ट्रिब्युटर्स, PR, सोशल मीडिया किंवा मुंबईचे येणं-जाणं, दौरे, कोणालाही जाऊन फायनान्सर्सला दाखवा, हा चित्रपट बनवलाय. सगळ्यांना वाटायचं, की हा चित्रपट बनवला बाबा ठीक आहे, पण तू विषय काय हाताळलायस? मेल अँड फिमेल प्रॉस्टिट्यूशन. हा कमर्शियल थोडीच असू शकतो. म्हणजे तेव्हा तो चित्रपट बनवला, तर तेव्हाचा चित्रपट मला वाटतं 2014चा चित्रपट मी जो थॉट घेऊन बनवला आणि आजही बघा तुम्ही माझ्या YouTubeला आहे ते.
तो चित्रपटचं व्हिजन किती सुंदर होतं. आजही प्रत्येक व्यक्ती रडतो तो चित्रपट बघून. खालच्या कमेंट्स मी जेव्हा वाचल्या तेव्हा मला कळालं की मी काय बनवलंय. हम्म. म्हणजे ती फिल्म योगेश भोसलेची होती म्हणून लहान झाली. आणि तेच बन्साली साहेबांनी गंगूबाई बनवली. खरी गोष्ट आहे. ती चित्रपट म्हणजे गंगूबाई का फक्त प्रोडक्शन मोठं आहे हा, त्यांचं. बरोबर आहे. हां, प्रोडक्शन मोठं आहे, करणारा व्यक्ती मोठा आहे, बजेट 100 कोटी प्लस आहे, म्हणून ती फिल्म मोठी. म्हणजे कॉन्सेप्टला तुमचं काहीच प्राधान्य नाहीये. तोच सेम कॉन्सेप्ट 2014ला बनवला मी हम्म. आणि गंगूबाई मला वाटतं आत्ता आली आहे. हो. हां, तर सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्ही करत राहा. करत राहा, पण त्याच्यावरती एवढा जीव लावून करत राहा की तुमचं पहिलं प्रेम हे चित्रपट. माझं पहिलं प्रेम चित्रपट होता आणि अभिनय. अभिनयासाठी आलो तर ते पहिलं प्रेम होतं. त्यामुळं असं काही कुठे लक्ष किंवा कुठे जाऊन वेगळं काहीतरी करावं असं वाटत नव्हतं. खूप अपॉर्च्युनिटी होत्या वेगळं काहीतरी करू किंवा ह्याच्या त्याच्या हाताखाली काहीतरी कर. पण ते नव्हतंच, रक्तातच नव्हतं ते, तर असं होत गेलं. मग बाजार नंतर पुढे प्रवास करताना हं. त्यानंतरचा 143 सिनेमा हो. होता. 143 त्यानंतर आला 4 हं. वर्षानंतर. काय आलं 143 करत असताना माझं नेहमी काय आहे, मला हे माहिती नव्हतं की स्वतः कधी-कधी वेडं असणं खूप गरजेचं असतं. त्या वेडेपणामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह निघत राहतं. माझ्याकडे असं मी चालत असताना, बोलत असताना मी असं विचार करत असतो. आता मी तुझ्याशी बोलतोय, पण मी तुला ऑब्झर्व्ह करतोय, की तू माझं पॉडकास्ट घेतोय. पॉडकास्ट करत असताना प्रश्न विचारतोय, पण काही वेळेस तू विसरून गेला की पॉडकास्ट आहे. हो. ती बरोबर? गोष्ट हां, ऐकत हां, हां. राहतो मी. हां. मी असं ऑब्झर्व्ह करत राहतो. हं. तर मग ते ऑब्झर्व्ह करताना काही-काही कंटेंट्स, काही-काही गोष्टी माझ्या डोक्यात असतात. तर मला असं नेहमी वाटायचं, की मराठीमध्ये अशी लव्ह स्टोरी आली पाहिजे, जी ट्रीटमेंट वाईज अशी साऊथ पद्धतीने गेली पाहिजे. हं, हं, लोकं हं, जास्त हं. साऊथला फॉलो करत होते. हं. म्हणलं आता तशीच करूया आणि तशीच शूट केली मी. पण शूट करत असताना मला फक्त अभिनय करायचा होता. हं. दिग्दर्शक हे वेगळे होते. पण मी नकळत दिग्दर्शक झालो. माझा हं. काही हातखंड किंवा माझं व्हिजन नव्हतं, की मी डायरेक्टर झालो पाहिजे. मला व्हायचं होतं अभिनेता आणि हं. उत्तम अभिनेता व्हायचं होतं. लीड करणाराच अभिनेता व्हायचं होतं. मग ते करत असताना ती फिल्म शूट झाली कोविडमध्ये हं. आणि कोविडच्या काळामध्ये माझी एकच फिल्म एकमेव शूट चालू होती. कारण खूप हां, हां, स्ट्रिक्ट होतं स्ट्रिक्ट सगळीकडे. होतं. हं. लोकं यायला-जायला या जिल्ह्यातनं त्या जिल्ह्यातनं हं. भरपूर काही या गोष्टी होत्या. तर मग ते करत असताना नाशिकमध्ये शूट होती. सगळं काही निर्बंध, त्या निर्बंधामध्ये गव्हर्नमेंटच्या काही गोष्टी फॉलो करत करायचो. मग फिल्मचे डिरेक्टर माझे मित्र होते, डॉक्टर. तर शेवटपर्यंत तेच होते. त्यांना 10 दिवसा अगोदर कॉल केला, "सर या, आपली फिल्म करू, डोंट वरी." 5 दिवस राहिले. "सर या, मी रेकीला आलोय, सगळी टीम आली आहे." "हां, येतो. ऑफिसला मी सांगतो." मग एक दिवस असं घडलं, की उद्या सकाळी 7चा कॉल टाईम आणि आणखी डिरेक्टर आलेलेच नाहीत. हं. माझी टीम हैदराबादवरून आली, मुंबईवरून आली, नाशिकमध्ये आणि डॉक्टर सर म्हणले, की "सॉरी योगेश, मला आहे ना, मला रिझाइन भेटत नाही, अप्रूव्हलच भेटत नाही सीनियरकडनं, हं. की 1 महिना सुट्टी देण्यासाठी." तेव्हाचा काळ वेगळा होता, त्यांचंही बरोबर होतं. ठीक आहे म्हटलं, "डॉक्टर साहेब, मग जमत नाही तर काय करणार?" इकडे डी-ओ-पी, "डायरेक्टर किधर है सर?" हं. मैं बोला, "अरे," बोलवलं बाजूला, "विकास जी इधर आओ. क्या है आपको, क्या लगता है डॉक्टर साहब नहीं आने वाले, क्या करना चाहिए?" बोले, "ऐसे कैसे बोल रहे आप? हं. सबको पैसा दिया 250 लोगों का." तेवढं हं. तेव्हा 250 लोकं त्या दिवशी आले शूट असल्यामुळं. हं. हळू मी ते कमी करणार होतो हं. कोविडमुळे. बोले, "इतना ऐसा कैसा कर सकते हैं?" मैं बोला, "एक काम करो, मुझे 1 घंटा दो." 1 घंटा घेतला. काही टेक्निकली गोष्टी पहिल्या त्या दिवशीचं शेड्यूल पूर्ण वाचून घेतलं. डायरेक्शनच्या असोसिएट आणि विकास सिंग डी-ओ-पी यांना बाजूला घेतलं. त्यांच्या कानात हळूच विचारलं, म्हणलं, "विकासजी, काही गोष्टी मी नेहमी म्हणत असतो, ज्या गोष्टी माहिती नसतात त्याचा वाईट न वाटण्यापेक्षा अपमान होईल याचा न विचार करता तुम्ही आहे ना शिकून घेतलं पाहिजे." हं. अगदी. त्यांना मी विचारलं, की "पहिले क्या बोलते? रोल साउंड, कॅमेरा बोलते या कॅमेरा रोल साउंड बोलते, क्या बोलते?" तर ते बघून नकळत हसायला लागले. हं. बोले, "क्यों?" बोले, "क्योंकि ये फ़िल्म अभी मैं डायरेक्ट कर रहा हूँ और मुझे ही डायरेक्ट करना है ये फ़िल्म। हं. क्योंकि मैं प्रोड्यूसर का लॉस नहीं कर सकता। हं. प्रोड्यूसर्स के साथ रही, मेरे साथ 3 महीने से प्री किया है इन लोगों ने। आपसे 200-250 लोगों की मेहनत है, सबको एडवांस दिया है और डायरेक्टर नहीं आ रही इसका मतलब फ़िल्म मैं नहीं रुका सकता। कोई बात नहीं, बहुत अच्छा फ़िल्म बनने वाला अच्छा बनेगा। हं. 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 हुँ, तो हम करेंगे सर।
सगळं झालं, सगळ्या गोष्टी घडल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की पहिले बोलते रोल साऊंड, कॅमेरा अँड देन ऍक्शन. म्हणलं ओके चलिये. स्क्रीनवरती मीच आणि सांगणाराही मीच. पण त्यानंतर डीओपी मला कानात येऊन बोलला, सर बोले आप आप भले डायरेक्टर का टेक्निकल थॉट्स आपको पता नहीं, लेकिन डायरेक्शन करना कैसा चाहिए, शॉट्स कैसे लेना चाहिए, या इमोशंस क्या होते हैं. भले मैं बहुत काम किया हूँ. निर्मल जानींचे असोसिएट ते, त्यांनी फुल और काटे, दिलवाले त्याला होते. हो हो बहुत काम किया, लेकिन आपने जो किया है बोले सर. मग त्या दिवशी असं मोटिवेशन भेटलं आणि मला असं वाटलं की यार ठीक आहे, अभिनय आहे, आपण अभिनय करत करत जिथे अपॉर्च्युनिटी येईल तिथं अभिनय करू. त्याच्या व्यतिरिक्त आपलं व्हिजन खूप स्ट्रॉंग आहे. आपण काहीतरी वेगळं देऊ शकतो. तू बघतोयस आता माझी 8वी फिल्म आहे. 8व्या फिल्ममध्ये माझे वेगवेगळे एक सारखा कॉमन कुठलाच टॉपिक नाहीये. मी फॅमिली केली आहे मंगलाष्टक रिटर्न्स. त्यानंतर मी लव्ह स्टोरी केली 143, बाजारी केली आहे मी, आम्ही जारांगेमधनं बायोपिक ही केली आहे मी. त्यानंतर कोविडची फिल्म आलेली आत्ताची प्राणदा, म्हणजे मी रिअलिस्टिक बेसवरती पण केलंय. तर त्यामुळे आणि आता येणारी ही माझी फिल्म दशमी म्हणजे थ्रिलर ड्रामा. तर एक वाटलं की यार चल आपण करू शकतोय, म्हणजे डेफिनेटली मलाच येतं असं नाही, मीही करू शकतो. तर ते करत असताना होत गेलं. पण मग बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की जो लीड अभिनेता असतो त्याने डिरेक्शनच्या प्रेमात पडायला नको, किंवा डिरेक्टरनी लीड कॅरेक्टरच्या प्रेमात पडायला नको. मग ऍक्सिडेंटली तुमच्या आयुष्यात हे घडलं आणि दोन्ही जबाबदाऱ्या घेऊन जाताना 143च्या जर्नीमध्ये काय काय प्रॉब्लेम येत होते? 143च्या जर्नीत काय होतं की हे करत असताना बघ, मी तुला नेहमी सांगतो आणि मी माझ्या ऑडियन्स म्हणजे माझे जे असिस्टंट्स आहेत त्यांनाही बोलत असतो की एखादी गोष्ट, मी मगाशी तुला बोललो, तुम्ही जर एखाद्या गोष्टीसाठी वेडे असाल ना, तर ते एक वय असतं. त्या वयामध्ये वेडेपण असतं, आवड असते, व्हिजन असतं. ह्या 4-5 गोष्टी जेव्हा तुमच्या डोक्यात आजूबाजूला असतात तेव्हा तुम्हाला तुमचं काम आहे ना स्ट्रगल नाही वाटत. अगदीच ते आनंद वाटतो. हा, आणि त्यामुळे हे करत असताना एक एक गोष्ट जी घडत गेली, करत गेलो, आणि मीच स्क्रीनवरती मीच डायरेक्शन मीच पाहतोय. त्यात दिग्गज कलाकार आपले शशांक शेंडे, सुरेश विश्वकर्मा, हे असताना हे त्यांच्याकडनं करून घेणं, किंवा माझं कसं आहे, मी दिग्दर्शक तर माझंच ऐकलं पाहिजे असं नाही. मी स्पॉट दादालाही विचारतोय तुला काय वाटतं रे हा सीन, कारण त्याच्याकडे इमोशन्स असतात. अगदी सर थोडं प्रपोज करताना गुलाबाचं फुल असं नका देऊ, लपून द्या ना, छान वाटेल. हे त्याचे इमोशन्स असतात. बरोबर. तर मग त्यात काय मी मोठा आणि तो का, अरे काम असतं. सगळ्यांच्या विचारानं जे काम बाहेर पडतं ते अफलातून होतं. माझ्याकडनं एक फक्त स्वतःच काम बाहेर पडत असेल तर तो एक इगो असतो दिग्दर्शकाचा, मीच बेस्ट सगळे असतात. सगळ्यांचे विचार घेतलेस तर तुझंच नाव असतं, तू आणखी बेस्ट होशील. बरोबर, अगदी. तर त्यामुळे मी सगळ्यांच्या थॉटनुसार चालतो, आणि थॉटमध्ये चालताना तेव्हाच स्ट्रगल असं होतं की सेटवरती आमचा बिबट्या यायचा. नाशिक भाग हा ज्या जिथे शूट करायचं, बिबट्या यायचा रात्रीला. कोविडच्या काळामध्ये पावसा पाण्यामध्ये खूप स्ट्रगल गोष्टी होत्या. काही ठिकाणी कोविड असल्यामुळे काही ठिकाणी गावकऱ्यांनी शूटिंग बंद करायचे, कारण एवढा क्रू सोबत एकत्र हे सगळं काही म्हणजे हे नाहीये, अलाउड नाही म्हणायचे. त्यातनं कधी कधी आमचे कॅमेरे पोलिसवाल्याने उचलून घेऊन गेलेले, पूर्ण एरिया अलेक्सा, खूप काही गोष्टी होत्या ज्याला फेस करत करत आनंदानं तो चित्रपट बाहेर काढला, आणि लोकांनी भरपूर प्रेम पण दिलं तो चित्रपट बघून. जास्त आमच्या मराठवाड्यात खूप चालला तो चित्रपट. प्रमोट करताना कुठेतरी थोडंफार कमी पडलो त्या चित्रपटाला मी, नाहीतर तो चित्रपट 2008 मध्ये मी ती गोष्ट लिहिलेली 1 लाईन. त्याचा नंतर स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स आमचे डॉक्टर भालचंद्र गायकवाड यांनी लिहिला होता. उत्तम जिव्हाळ्याशी असणारी गोष्ट आहे ती. असं आहे. अच्छा, मग त्यानंतर 143 नंतरचा सिनेमा, आणि मग तिथून मला वाटतं मंगलाष्टक रिटर्न्स पर्यंत वेगवेगळे चित्रपट हाताळताना, मग मगाशी जसं मी इंट्रोड्यूस करताना म्हटलं की एखाद्याला वाटतं माझा या गोष्टीत हातखंड आहे, म्हणजे जे आर्ट करतात त्यांना वाटतं हा मला गाव माहिती आहे, तिथल्या इमोशन माहिती आहेत, किंवा मला शहर माहिती आहे तर मी त्या गोष्टी करेन. असे वेगवेगळे जॉनर हाताळताना प्रत्येक वेळेस काय दडपण येत होतं का, किंवा या सिनेमानंतर हा सिनेमा करतोय तर यातल्या गोष्टी, त्यातला स्टडी किंवा त्यातला रिसर्च, त्यासाठी काय काय करत होते? माझा प्लस पॉइंट काय, मी कुठलं दडपण येऊ देत नाही.
कारण मला ते अभ्यास करायला आवडतं. एखादी गोष्ट माहिती तुला जसं म्हणलं, की एखादा व्यक्ती लाजला असता, की यार काय म्हणतात, ॲक्शन बोलतात हं, काय? हं, हं, जे येत नाही ते लाजायचं कशाला? विचार. हं. नॉलेज दिल्यानं नॉलेज वाढत असतं. बरोबर. तर मग ते दडपण न घेता मी जास्त वेळ प्रीला देत असतो मी ऑन पेपर, हं, की एखादी कॉन्सेप्ट आली माझ्याकडे, बायोपिक आली. ठीक आहे, आली. काय थॉट काय? ओके, लिहिलंय. त्याच्या पाठीमागचा अभ्यास काय? त्याच्या पुढचा अभ्यास काय? ऑडियन्सला आवडेल काय? आत्ताच्या 2026च्या ऑडियन्सला काय पाहिजे? हं, ऑडियन्सला जास्त हातामध्ये फोन कधी घेतील, कुठल्या मोमेंटला घेतील, कुठल्या सीनला घेतील किंवा नाही घेतला तर स्क्रीन प्ले किती छान पळतोय. हं. नाही पळत आहे तर मग पळण्यासाठी काय करावं लागेल? बरोबर. लोकांना हातामधला पॉपकॉर्नची सुद्धा आठवण करू नाही दिली पाहिजे, असा स्क्रीन प्ले पाहिजे तुमचा. तर मग यावरती मी जास्त स्टडी करतो आणि हं. ऑटोमॅटिकली तो स्टडी छान झाला. ऑडियन्सला म्हणजे आपल्या असिस्टंट्सला आवडला. एकदा रीडिंग झाली की सगळ्यांचं आपल्याला एक देवाण-घेवाण होते विचारांची. ते झालं की समजते की आपण किती छान लिहिलेलं आहे. हं. हं. आणि मुळामध्ये मी आजूबाजूला अशीच मंडळी ठेवतो की चित्रपट करायचं म्हणून आले, "वाह! वाह! सर, लय भारी सर. आपण हे करू सर, 100 कोटी कमवू." अशी लोकच नाही ठेवत मी. हं. तळातळातनं आलेला. त्याचंही स्ट्रगल माझ्या एवढंच असलं पाहिजे. क्या बात! हां. कारण ईझी भेटलेली गोष्ट त्याची किंमत राहत किंमत नाही. नसते. हं. आजकालचे जे डायरेक्शनमध्ये असतील किंवा आजकाल जे येतायत त्यांना काउंटिंग न करता क्वालिटी बघितली पाहिजे. हं, हं. काही ठिकाणी भेटतं आपल्याला, की "अरे यार, मेरा अभी 10 फिल्म हो गया, अभी 11 हो गया." काउंटिंग चालतं त्यांचा आकडा. क्वालिटी करणं एकच. हं, तुझे हं. 100 कधी येतील तुला कळणार पण नाही. बरोबर. हां. त्यामुळे माझा वर्गच असा असतो, की तू जेवढं मेहनत करशील, जेवढं तू खरं बोलशील, तेवढं ते पिक्चरचं चांगलं होतं. आणि हं. मी एकटा करतोय म्हणून नाही, माझी मेहनत लागते म्हणून नाही. हजारो लोकांचा चित्रपट रिलीज होईपर्यंत एवढं काम असतं, एफर्ट असतात. एफर्ट्स बरोबर. असतात. मग ते एफर्ट्स तुमचे असे सहजासहजी नाही गेले पाहिजे, असा माझा हेतू असतो. त्यामुळे जास्त काम मी प्रीवरती करतो. प्रत्येक मोमेंट्स, प्रत्येक डायलॉग्स, इव्हन दो मी तो डायलॉग स्वतःसोबत इमॅजिन करून बघतो. ज्या मोमेंटला मला असं वाटतं, की माझ्या डोळ्यातनं पाणी येतं, तर डेफिनिटली ऑडियन्सच्या डोळ्यातनं येणारच. हं, कारण हं, त्याच्या हं. आजूबाजूला बॅकग्राऊंड असतं, हो, बीजीएम हो, असणार, हो, इमोशन्स असणार, हो, इक्विपमेंट्स असणार, हो. म्युझिक असं असणार. तर ह्या सगळ्या हं. गोष्टीचा अभ्यास करतो. त्यामुळं दडपण जास्त येऊ देत नाही मी. दडपण कमर्शियल दडपण मी घेतो. हां, हां, ॲक्चुअली कारण हां. ते निर्मात्याचं गरज आहे, गरज आहे. हां. आणि अशा पद्धतीनं ते होत राहतं मग. हां. 143 अशी लव्ह स्टोरी हाताळत होतात हं. तुम्ही. त्यावेळेसची एखादी अशी गोष्ट जी कधी आयुष्यात विसरू शकत नाही. तो आलेला अनुभव असेल हं, किंवा प्रॉब्लेम असेल हं, एखादा? हं. चित्रपट शूट करत होतो आणि सीन असा होता, की चित्रपटामध्ये जे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे अनंता, हं, त्याने त्याच्या मामाच्या मुलीसोबत मला बघितलेलं असतं हं, आणि मग तो ठरवतो, की याची धिंड काढायची गावातनं आणि ती हं, गाडीला बांधून पाठीमागनं. हं. मग तो गाडीला बांधलं जातं मला आणि दोरीनं बांधल्यानंतर तो 1.5 किलोमीटर ओढत फरफडत नेतो. हां, घेऊन जातो. फरफडत घेऊन हं, जातो आणि मंदिराच्या चौकामध्ये आणून सोडायचं असतं त्याला आणि सगळ्यांना वॉर्निंग द्यायची असते, की माझ्या नादीला लागू नका. मी हं, याचे हाल केले ते सगळ्यांचे करू शकतो. हं, तर त्या मोमेंटला काय घडलं, दोरी बांधली, डिस्कशन झालं. मी सांगितलं सुद्धा, की मला सीन कसा अपेक्षित आहे. जो गाडी चालवणारा होता त्याने थोडंसं चुकीचं ऐकलं. त्याला मी सांगितलं होतं, की कॅमेरा हाय स्पीड असेल, गाडी स्लो असेल. हं. त्याने उलट ऐकलं. त्याने सांगितलं गाडी त्याने 60च्या स्पीडने घेऊन गेला. 1.5 किलोमीटर मला फरफटत घेऊन गेले. माझे पॅड्स लावलेले हे पाडलं. एका-एका मोमेंटला ते निघत होते आणि रक्त निघत होतं. आणि सीन ही असाच होता, की आतमध्ये हिरोईन बसलेली आहे. माझा मित्र बसलाय गाडीत. त्यांना आतमध्ये टाकलेलं आहे आणि ते ओरडतायत, की "नका मारू, नका मारू." हं, पण ते रिअलमध्ये म्हणतायत आनंदाला, की "अरे सरांना लागतंय, ओरडतायत, लागतंय, लागतंय." त्याला वाटतं तो कॅरेक्टरमध्येच. हं. गोंधळ तोच, त्याला वाटलं तो गोंधळ ओढतायत. एका मोमेंटला दगड असा आणि मी इथं थांबल्या गेलो. अनंतानं ब्रेक दाबलं गाडीवरती आणि तो त्यांच्या आता नवीन तो कलाकार जो गाडी चालवणारा होता, तो होता नवीन. हं. ॲक्चुअली तेव्हा मला अनुभव आला, की अशा डेंजर सीनसाठी तर तुमचा अनुभवीच आर्टिस्ट पाहिजे असतो. हं. मग अगदी. त्याला ते काय बोलणार? पूर्ण 1,500-2,000 लोकसंख्येचं गाव, अर्धा तास शांत फक्त माझ्याकडे पाहत होते. मी बसून होतो. रक्त इथनं निघालं, इथनं निघालं. पण सांगणार कोणाला, बोलणार कोणाला? डिसिजन मेकर आपण, कॅप्टन ऑफ शिप आपण. तो त्या बोराला ओरडून-ओरडून काय भेटणार? काय थोडीच लागलेलं पुन्हा वापस जाणार. ठीक आहे, झाली एक चूक.
नंतर चूक नाही झाली पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे, असं विचार करायचा आणि पुढे जायचं. मला ते असं कोणाला बोलायला किंवा काही म्हणायला नाही आवडत. असं माझा स्वभाव असा आहे, की एखादी गोष्ट घडली तर ते मला त्रास देईल, पण मला दुसऱ्याला द्यायला नाही आवडत. तो माझा मूळ स्वभावच आहे. तर मग मी त्याला काही नाही बोललो. तो खूप घाबरला होता. ऑलरेडी व्हायबल होत होता. "सर सॉरी, सर सॉरी." म्हणलं, "ठीक आहे." म्हणलं, "काही इट्स ओके. फक्त अर्धा तास शांत बसा." म्हणलं, "मला बसू द्या." आणि तिथून मग तो एका मोमेंटला एनर्जी देत मीच सगळ्यांना बाजूला घेऊन बोलावलं आणि होत राहतं म्हणून सांगितलं आणि मग पुढचा सीन शूट केला आम्ही. तो सीन नाही विसरू शकत. कारण तो मोमेंट आठवला तरी अंगावरती काटा येतो. कारण 60च्या स्पीडनं बघणं 1.5 किलोमीटर तो आणि गावातले खड्डे वगैरे असतात 7-6 हां. हां. तर एक खड्डा झाला की एक पॅड हां, त्या निघायचा. ट्रेलरमध्ये बघितलं मी ॲक्चुअली. हां, तोच सीन, हां, तोच हां, सीन, हां. तोच सीन. हां. तर तो नाही विसरू शकणार कधीच. त्यामध्ये खूप इमोशन्स होते, मेहनत होती आणि सहजासहजी मला ते फाईट मास्टरचे मराठीचा एवढं बॉडी डबल वगैरे. हं, ते हं, बॉडी हं. डबलमध्ये काय होतं, टेक्निकल लोकांना कळून येते, की हा योगेश नाही, हा अतुल वाढले. हां, तर मला हां. ते तसं नाही आवडत. करायचं ना तुला, अभिनय करायचा ना, मग ती ताकद पण ठेव. बरोबर आहे अगदीच. तर अभिनय कर. नाहीतर मग भरपूर लोकांना ॲक्टर व्हायचंय. इंडस्ट्रीतले कलाकार घेतलेल्याचा अनुभव किंवा आता तुम्ही कास्टिंग करता हं, किंवा आता टीममध्ये लोकं येतात. हं, हं. त्यांचं सिलेक्शन करताना काय विचार करता किंवा त्यांच्यासोबतचे अनुभव कसे असतात? सिलेक्शन असं करता वेगळं काही विचार नाही. गोष्टीला अ, ते पुढं घेऊन कसे जातात आणि त्या कॅरेक्टरला कम्फर्ट आहेत का? इव्हन मी पुढचा विचारच नाही करत. कास्टिंग वाईज ते कॅरेक्टर जातं का? हं, हं. जाते तर मग तेच कास्ट कर. माझं तुला सांगतो सहजासहजी आता आम्ही जरांगे जेव्हा आता ही फिल्म केली मी, तर खूप जणांचं म्हणणं होतं, की मकरंद देशपांडे जातील का? कारण मनोज दादांचं बोलणं फास्ट आहे. हं, हां. हं, हं. आणि मकरंद देशपांडेचं स्लो. हं. "कसा आहेस योगेश?" हं. एवढं स्लो बोलतात. हां. हां. तर मग ते स्लो आणि त्यामध्ये मला सीन त्यांचा पहिला स्टार्ट होईपर्यंत मला टेन्शन होतं. मी फक्त रायटरकडे असं पाहायचो. काय होतंय? मग त्यांनी एक दिवस ऐकलं. मला म्हणे, "योगेश इकडे. तुला याचीच भीती आहे ना, की ते खूप स्लो बोलतात, मी मी खूप स्लो बोलतो, ते खूप फास्ट बोलतात. तर हे बघ म्हणे सीन आता, मग तू ठरव." सगळ्या गोष्टी झाल्या. त्यांनी अफलातून केलं. म्हणजे कॅरेक्टर्स तर मला त्यांची केस एवढी करली. हं. तर मी त्यांच्या आता मोठ्या-मोठ्या फिल्म्स चालतात तर कट करतील का? किंवा कारण मनोज दादाचं कॅरेक्टर करण्यासाठी तो धाटणीचा हाडाचाच कलाकार पाहिजे होता. पाहिजे. हां. तर ते कॅरेक्टर अपील होईल, हं, हं. अंगावरती हं. येईल. त्यातले साधेपणा, मनोजदादांचे साधे त्यांनी घेतले पाहिजे हं, हं. गोष्टी. अ, त्यांचा इमोशन्स. मनोजदादा एखादी गोष्ट जेव्हा बोलतात, तेव्हा बोलत असताना अ, प्रेमापोटीच असतं. ते ओरडले तरी त्यांच्यात प्रेम हो, असतं. ते हो. समोरच्याला हां, ओळखता आलं पाहिजे. हां. तर ह्या सगळे बारकावे मकरंद देशपांडे मला माइंडमध्ये होता, की नाही ते हे व्यक्ती करू शकतो. आणि ते म्हटले, की "योगेश मला 4 महिने वेळ नाही." मी म्हटलं, "सर 4 महिने थांबतो. मला तुम्हीच पाहिजे." हं. आता जसं प्रसाद ओक. हां, हां. तर हे कास्ट करताना परफेक्ट हा बाजूला फोटो ते दिसतायत का? हं. दिसतायत. अजय पुरकर. हं. इव्हन नरेट करताना ती गोष्ट आरक्षणाची छान कोण सांगतील? सुबोध दादा. हं. तर हे सगळं कास्ट करताना सगळ्यांचे विचार घेऊन करत असतो मी. जेणेकरून प्रत्येकाला ते अ, गोष्ट न पाहता ते मी आता बघतोय समोरासमोर, हं. असं जाणवलं पाहिजे. त्यामुळं कास्टिंग करताना हे करतो आणि राहिली गोष्ट खूप स्ट्रगलर असेल किंवा खूपच ऑडिशन्स देतोय बिचारा, कुठून तरी कॉन्टॅक्ट करत फॉलोअप घेतोय, माझा कनेक्ट आहे. असं कोणी असेल तर त्याची मी ऑडिशन घेत नाही. मी डायरेक्ट रोल देतो त्याला. हं, हं, हं. कारण कोणी ना कोणी सुरुवातीला नवीनच असतो. प्रत्येकानं जर हा विचार केला तर आपणही मग त्यातूनच आलो. हं. आपण त्यातनंच आलोय. हं. इव्हन मला तर कुठे रोल सुद्धा कधी कोणी दिला नाही. खरंय. एक रोल केला होता मी अमर प्रेम सीरियलमध्ये. तर त्या सीरियलमध्ये असं कॅरेक्टर होतं की ते हिरो-हिरोईन एका हॉटेलमध्ये जातात आणि तिथे बॉम्बस्फोट होतो. हं. आणि सगळ्यात जास्त बॉम्बस्फोट झालेला जखमी माणूस म्हणजे तो मी. माझा एवढा विचित्र मेकअप केला होता. हां, तो हां. मीही ओळखत नव्हतो की मी आहे. कोणाला सांगणार मी रोल केलाय? तर अशा काही गोष्टी घडल्या. तर त्यामुळं मी असं पाहत नाही की त्यांनी काय केलं का? असं खूप जण येतात, "सर असं-असं आहे, मी ऑडिशन पाठवू का?" काही पूर्ण त्यांचा बायो पाठवतात. मग मी त्यांना डायरेक्टली सांगितलं असतं, "तू समोर ये.
मी माणसाला ओळखलं किंवा माणसाचा विचार आवडला किंवा स्वभाव आवडला की तुझा रोल झाला. पहिल्यांदा कोणी ना कोणी असतंच नवीन, तर ते मला कोणी नाही दिलं पण मी तर देऊ शकतो. आणि देऊ शकतो म्हणजे काय उपकार नाही करत, तू डिझर्व करतो. एवढी मेहनत करतोस, एवढं स्ट्रगल करतोस, एवढे ऑडिशन्स देतोयस आणि तू नकळत एखाद्याला कॅरेक्टर दिलं, नकळत एखाद्याला रोल दिला, तर तो आनंद आहे ना एवढा शब्दात म्हणजे सांगू शकत शब्दात नाही. सांगू देत नाही, आपल्याला ब्लेसिंग भेटते. सो फक्त होप्सवर नाही ठेवायचं. देत असतील तर देतो, नसेल नेक्स्ट टाइम करू. हा, जेवढं मी माझ्या मित्रांना प्रत्येक फिल्ममध्ये म्हणजे कॅरेक्टर देत असताना खूप असं असतं की मेन कॅरेक्टर्स हे मोठ्या कास्टिंग असते आणि मग सेकंडरी त्याच्या व्यतिरिक्त काही Supporting कॅरेक्टर वगैरे, सपोर्टिंग. तर अशांना मी सगळ्यांना अशा गोष्टी देतो की लाईक तू जातोयस कर. एखाद्या मोमेंटात जात नसतानाही त्याला देतो की खूप होप्स असतात त्याला की यार योगेश फिल्म करतोय, मित्रच आहे यार 10 वर्षापासून. तर कसं बोलू, ते कसं बोलू त्याच्या चेहऱ्यावर दिसतं मला, पण ते बोलण्याच्या अगोदरच त्याला सांगतो की तू डन केले कर. पण रिअल मध्ये तुमचा लुक बघितल्यावरती एक असं अँग्री पर्सन वाटतो किंवा नाही का, खूप स्ट्रिक्ट असेल असं वाटतं. मग त्या लोकांना आता ते शूट करत असतात, नवीन कलाकार असतात, सगळी टीम नवीन असते, त्यांच्याशी कोऑर्डिनेट करताना काय काय मजा येतात मग? मजा ही येते की मला ते समोर माझ्या यायला खूप घाबरतात ऍक्च्युली. माझे ते कर्ली हेअर्स किंवा हे लुक मला नव्हतं माहिती. हे खूप जण मला बोलले की सर तुम्हाला बघितलं की भीती वाटते. मला स्वतःला वाटत होती जेव्हा विवेकनं सांगितलं की मला ते जाणवलं फोनवरती. पण असं काही नाही, ते बोलतात ना जे असे दिसतात डेंजर वगैरे ते आतनं खूप पोलाइटली असतात. म्हणजे मी माझं सांगतो, ते राग आणि हे काय मला म्हणजे डोक्याच्या वरचे कशाला. तू माणूस आहेस, माणसासारखं राहा. 2 विचार येत असतील तुझ्याकडे, माणूस का येत आहेत, तुझी ती ऑडियन्स आहे, तू त्यांना जर ऍटिट्यूड आणि इगो दाखवत असशील तर मग तुझे कसं फॉलो होणार, फॅन फॉलोइंग कशी होणार. तू लोकांना काय, तू ज्यांना दाखवायचं त्यांना तुझा एक रिस्पेक्ट ठेव. तुझा रिस्पेक्ट ठेवून जिथं ऍटिट्यूड दाखवायचा आहे, जिथं तुला वाटलं पाहिजे की इथं उद्या जाऊन माझा आहे ना गैरउपयोग करतील, त्यामुळे आपल्या आपल्या पर्सनॅलिटीमध्ये राहायचं, तिथं राहा ना. नॉर्मल ऑडियन्स, नॉर्मल लोकांना ऍटिट्यूड दाखवून कुठे घेऊन जायचंय. जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी चांगलंच वागतो. इव्हन तू म्हणलास तसं सुरुवातीला बोलत नाहीत, एकदा मी बोलायला लागलो तर मग अरे सर आम्हाला अगोदर खूप भीती वाटली, पण असं वाटत नाही. असं ठीक आहे ना, नाही वाटत. उलट मला असं वाटतं ऑलवेज गुड लिस्नर म्हणून राहा. ऑलवेज काही ना काही शिकायला भेटतं तुम्हाला. हा, आणि मुळात असा स्वभाव माझा कॉलेजच्या वेळेस नव्हता. खूप रागीट होता. काही कोणी बोललं तर सहन नाही व्हायचं, चिडचिड व्हायची. इव्हन मैत्रीने काही बोललं की लगेच त्याला तू असं का बोललास, म्हणजे कोणीतरी मित्राने माझी पॅम्परिंग केलं पाहिजे, मलाही विचारलं पाहिजे. तर असं ते तेव्हा होतं, ते एक एक्सपेक्टेशन मला असं वाटतं सगळ्यात जास्त त्रास देतात. तर त्या अपेक्षा कोणावरती नाही ठेवायची. हा, तर आम्ही जरांगे करताना मनोज दादांची बऱ्याच वेळा भेट झाली असेल, त्या भेटींचे काय काय अनुभव होते? चित्रपट करत असताना पहिल्यांदा त्यांना भेटणं खूप गरजेचं होतं. आणि आमचे जे निर्माते आहेत डॉक्टर मधुसूदन मगर सर, तर त्यांनी सांगितलं आपल्याला पाटील साहेबांना भेटायचं. सर जाऊयात. गेलो आम्ही भेटायला त्यांना गॅलेक्सीमध्ये गेलो होतो. संभाजीनगरला ते हॉस्पिटलला असतं तिथे. त्यांना तेव्हा बरं नव्हतं. तर बघितल्यानंतर त्यांचं तेव्हाचा पहिला पिरियड होता जेव्हा उपोषण करून त्यांनी हॉस्पिटलला ऍडमिट होते. बघून डोळ्यात पाणी आलं. म्हणजे मी बोललो ना की जेव्हा माणूस इमोशन्स असतात किंवा अंगावरती जेव्हा काटा येतो, तो काटा हा खोटा नसतो. शब्द खोटे असू शकतात. बरोबर. तर ते बघितलं तेव्हा झोपलेले बिचारे, आतमधनं एंट्री केली, उभा राहिलो आम्ही. मी दरवाजाच्या तिथेच उभा राहिलो आणि बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावरती जे काही दिसत होतं डोळे बंद असताना, तर जे ते स्ट्रगल करत होते आरक्षणासाठी, त्या गोष्टी सगळ्या अशा, मी एक दिग्दर्शक असल्यामुळे मी त्या पाहत होतो अशा. त्यांनी काय खाल्लं, नाही खाल्लं, त्यांचं म्हणणं काय, त्यांचा उन्हात बसून तो उपाशीपोटी आक्रोश कुठल्या गोष्टीसाठी आहे, मराठी मुलांबद्दल, मराठी माणसाबद्दल किती प्रेम आहे. म्हणजे असा एक साधा सिंपल माणूस किती मोठं आंदोलन, किती मोठे विचार, म्हणजे किती मोठं विजन, ह्या सगळ्या गोष्टी थोडक्यात तिथे दिसत होत्या. आणि मग नकळत मी थोडा इमोशनल असल्यामुळे माझ्या डोळ्यात लगेच पाणी आलं. आमचे मग डॉक्टर साहेब जाऊन भेटले आणि मी फक्त राम राम म्हणलो, पाटील साहेब राम राम.
ते छान बोलले एवढंच, बाकी काय एवढं. कारण त्या माणसाला ऑलरेडी स्वतःच एवढा त्रास होते, तर मी कुठे जाऊन गप्पा मारत त्रास देऊ आणखी. हां. सगळ्यांनी जर म्हणजे खूप व्यक्तिमत्व तर अफलातूनच आहे. ते कॅरेक्टर जेव्हा मकरंद सरांमध्ये उतरवायचं होतं म्हणा हं. किंवा ते प्रेझेंट करायचं होतं, हं. तेव्हा काय काय चॅलेंजेस होते? म्हणजे जसं की अजय देवगण एक नवीन त्यात आम्हाला कळलं की मनोज दादा अगोदरपासून फॅन होते असं. हं. त्या लेखकाने गोष्टी जरी काढल्या असतील, बाहेर हं. शोधल्या असतील, हं. तरी त्या प्रेझेंट करताना एक दिग्दर्शक म्हणून, शिप ऑफ द कॅप्टन म्हणून काय काय चॅलेंजेस येत होते? चॅलेंजिंग तेच होतं. एक तर लूक खूप मॅटर करत होतं. हां. लूक आणि भाषा. मकरंद सरांची जसं मगाशी सांगितलं, भाषा स्लो आणि फास्ट तर होतीच. हं. पण तो जो बोलण्याचा एक लहेजा. लहेजा असतो. हं. अ, मनोज दादांचं कसं बोलताना कसं, "ए अरे काय भाकर हं. बिकर खाली का नाही? वय हं. वय तिकडे चल, नंतर खातो." हां, हां. अशी भाषा आहे. हां. आणि हेच मकरंद दादा जर बोलले, की त्याच भाषेमध्ये किंवा त्यांना जर अभिनय असा करत, की "ए योगेश, भाकरी-बिकरी खालीच का नाही? हां. प्रमाण हो तिकडे." भाषेकडे. हां, हां. हां. तर तो जो टोन, हां. टोन खूप मॅटर करतो. आमच्या मराठवाड्यामधला टोन खूप प्रेमळ आहे. हां. हां. शिवी जरी दिली तर ती प्रेमळ नसते, प्रेमळ असते. हां. त्यामुळे तो टोन आणि त्या दोघांचं सिमिलर भाषा, तर मनोज दादा तर अपील झाले असते. म्हणजे हं, हं, हां, हं. ती कॅरेक्टर कारण पूर्ण चित्रपट त्या गोष्टीवरती आहे ना. तर ती भाषा मग मकरंद सरांना मी सरांचे पाटील साहेबांची मी व्हिडिओज पाठवले. म्हणलं हे भाषण बघा, हे आंतरवालीमधलं भाषण बघा. अशा खूप काही गोष्टीचा त्यांना अभ्यास करायला लावला आणि तो व्यक्ती लगेच समजून जातो काय घ्यायचं, काय नाही. त्यांनी अप्रतिम सुंदर असं हं. केलं. आज बघताय तुम्ही प्रत्येक गाणं आजही ते हो, हो. चित्रपटाचं ट्रेंडिंगला आहे. अजयदादाचं हो. देव माणूस अवतरला. हां. तर कुठल्याही रॅलीत गेला तर ते गाणं लागतं आज. लागतं म्हणजे ते लिहितानाच असं लिहिलं होतं. हां, इमोशनली हां, टच होतं. इमोशन्स की पाटील साहेब आहेत काय? त्यांचे विचार काय आहेत? त्या हं. विचारांना धरून, त्यांच्या स्वभावांना धरून ते शब्द मांडण्यात हं, आले. हं. म्हणजे आपल्या लेखकाने. आणि मंगेश कांगणे सर तर तो अफलातूनच हां, व्यक्ती हां, आहे. हां, हां. त्यांचं लिखाण म्हणजे एवढं त्यांचे प्रत्येक शब्द बोलतो. आणि मला असं वाटतं गाण्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा शब्दच बोलला पाहिजे. अगदी, अगदी, अगदी. तुमचा चित्रपट एकीकडे आणि तुमच्या गाण्याचे लिरिक्समध्ये एक चित्रपट हो, वेगळा दिसला हो, पाहिजे. हो, हो. अगदीच, अगदीच, अगदी. असं काही ते स्ट्रगल होतं. मग त्यानुसार करत गेले, होत गेलं. चांगलं काम करायचं असलं तर ते होत राहतं. फक्त तुमची ती नीतिमत्ता पाहिजे चांगले काम करण्याची. सो यंगपणीचे जे पृथ्वीराज आहे आमचा बाबू, हं. तो डोक्यात कसा आला किंवा बाबूला कसं ते करण्याचं पात्र डोक्यात तुमच्या होतं? नुकतंच त्यांचं टी-डी-एम फिल्म आली होती. टी-डी-एम. हं, हं. तर मग टी-डी-एम आल्यानंतर पहिल्यांदा बघितलं बाबूला. मी त्याला पृथ्वी म्हणतो ॲक्चुअली. हां, अच्छा. हां, हां. आमचा चांगला हां, त्याला एकत्रच प्रेमानं असतो. जवळचे हां, बाबू हां, बोलतात. हां. हां. त्याला बघितलं आणि ज्या दिवशी मला समजलं, की मला फिल्म करायची, तर मला एकदमच ते दिसला तो डोळ्यासमोर स्पॉन्टेनियसली क्लिक झालं. डोळ्यासमोर. हां, त्याचं नाव नव्हतं माहिती मला. हां. फिल्मचा टी-डी-एम मला एवढं माहिती आहे भाऊंची असल्यामुळे. पण मला त्याचं नावच लक्षात येत नाही. हं, तर मग म्हटलं यार, बघितलं, सर्च केलं. म्हणलं ह्याचा लूक टेस्ट घेऊ नको, ऑडिशन घेऊ नको, ह्याचं काहीच घेऊ नको. हं. टी-डी-एममध्ये जो बोलतो ना, तसाच आपल्याला एकदम एकदम धमाका टाकणारा हां, शब्दांचा हां. असा. त्याला बोलवलं, बघितलं, इमॅजिन केलं मी पहिल्यांदा. चलो भेटला. हं, तर ते एक वय दाखवायचं होतं. हं. त्यांचं एक स्ट्रगल दाखवायचं होतं त्या वयामधलं. कारण पाटलांचं स्ट्रगल खूप वर्षापासूनच हो, आहे. हो, हां, हो, हां. हो, हो. त्यामुळे ते दिसणंही खूप महत्त्वाचं होतं. तर त्यानं बाबूनं अफलातून खूप जणांचं असं म्हणणं झालं चित्रपट रिलीज झाल्यानंतर, की तुम्ही कंटिन्यू का नाही केलं बाबूला? मीच म्हणणार होतो हां. ही गोष्ट. म्हणजे इव्हन पण ते एक असतं ना, की मकरंद सर अभ्यासपूर्वक करणारा व्यक्ती. बाबूनही तो अप्रतिम केलं. म्हणजे तो शेवटपर्यंत असला तर आणखी मजा आली असती. पण जे काही छोटे-छोटे बारकावे आहेत, ते या गोष्टी आहेत. तर मी एक म्हणलं कलाकार म्हणून मकरंद सर बेटर करू शकतात. असं नाही की बाबू नाही करणार. पण तो बाबूकडनं करून घेण्यासाठीचा माझ्याकडे एवढा वेळ नव्हता. हं, हं, कारण हं. तो चित्रपट तेव्हा शूट झाला. त्या झाल्यानंतर त्याचं प्रोसेस सगळं 1 वर्ष जातं आणि ते लवकरात लवकर जेवढा थिएटरमध्ये येईल तेवढं ते लोकांना बघायला छान वाटलं असतं. सो असं आहे. मग आता ते आंदोलन ॲक्चुअली मराठा आंदोलन आता वेगळ्या लेव्हलला पोहोचलंय. हं, हं. काही ठिकाणी दाखले मिळतायत. जे सगळं झालंय ते तुम्हाला माहिती. हं. आणि त्या सिनेमाच्या शेवटी असं एक गोष्ट अजून संपली नाही अशा अर्थाचं समथिंग काहीतरी आहे. हं, हं, हं. सिनेमाचा एंड. हं, हं. तर मग याचा काय सेकंड पार्ट आहे डोक्यात किंवा असं काही घडणार आहे का पुढे?
नाही, सेकंड पार्ट वगैरे तर नाही. आरक्षणावरती तर फिल्म केली तर एक वेब सीरीज बनेल. हम्म, एवढा हम्म, मोठा इतिहास आहे. हम्म, पण तो आता सक्सेसपर्यंत आणले पाटील साहेबांनी एवढी हम्म, मेहनतीने. लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचतायत पण. त्याचा लाभ होतोय. प्रत्येक घरामध्ये आनंदानं मुलं आणखी शिकायला शाळेत जातायत. हम्म. प्रत्येकानं आपापल्या नावावर त्या नोंदणी करायचा प्रयत्न चालू आहे सगळ्यांचा. आणि एक प्रोसेस आहे. या प्रोसेसनुसार हळू सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. पण सेकंड पार्ट वगैरे का नाही होणार? कारण चित्रपटाचा जो मी एंड दाखवलाय, तो एंडच एवढा सुंदर दाखवला की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार किती हम्म, महान हम्म, आहेत. हम्म, हम्म. त्या विचारांनी त्यांनी दिलेला मोलाचा सल्ला हा पाटील साहेबांना किती चांगल्या पद्धतीने त्यांनी नरेट केलेला आहे. हम्म, तर ते त्यातनं एक चित्रपटाला सेकंड पार्टसाठी काही असं तिथं उरलेलं नाहीये आता. हम्म. जेवढा इतिहास दाखवायचा, जेवढ्या लोकांचा दाखवायचा, तो इतिहास एका चित्रपटाच्या 2.5 तासामध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न केला अभ्यास करून. तर मला असं वाटतं आता त्याची गरज नाहीये. लोकांना आरक्षणाची किंमत कळाली आहे. आरक्षण किती महत्त्वाचं तेही समजलंय आणि त्याच्यावरती एवढं तोडगाही निघालाय तोडगाही सरकारने काढला. एवढं हम्म, सुंदर हम्म, पद्धतीने सर्व सहकार्य करतायत. हम्म, हम्म. तर हे सगळ्या गोष्टी छान होतायत. तर मला असं वाटतं काही आता त्याची गरज नाही पडणार. म्हणजे त्या गोष्टीसाठी ते केलंच नव्हतं. हम्म, पण एक्झॅक्टली आरक्षण म्हणून आता मीही मराठा आहे, 96 कुळी हम्म, मराठा आहे. हम्म. मलाही ते आरक्षण म्हणजे काय चित्रपट करायच्या अगोदर माहिती नव्हतं. नाही नाही आम्हालाही माहित नव्हतं. म्हणजे मी काल रात्री परत एकदा तो सिनेमा बघितला जेव्हा म्हटलं उद्या बोलायचंय मला त्या गोष्टीवर, हां. तेव्हा ह्या गोष्टी मला क्लिक होत आहेत की एवढे बारकावे आपल्यालाही माहित नव्हते. म्हणजे आपण त्याकडे तेवढ्या दृष्टीने पाहिलं बघितलंच नव्हतं. नव्हतं. हां. तर मग हे आरक्षण मला जेव्हा माहिती नसतं दिग्दर्शक म्हणून सुद्धा, जेव्हा त्याच्यावरती अभ्यास केला, त्या आरक्षणाची व्याख्या समजली, तेव्हा अक्षरशः डोळ्यात पाणी आणि अंगावरती काटा होता. की म्हणजे पाटील साहेबांचं विजन किती मोठं असू शकतं. हम्म. म्हणजे त्यांना किती मराठी माणसाबद्दलची तळमळ तळमळ आहे. होते. हां, लेकरांचे, गोरगरिबांच्या. हम्म. आज किती ब्लेसिंग घेतलेत त्या माणसांनी. हम्म. किती ब्लेसिंग, आशीर्वाद. हं. तर आणि अहो एखाद्या माणसाला आपण उन्हामधनं आलो तर बिस्लेरी कुठे करतो. हम्म. कित्येक दिवस विदाऊट पाण्याचा ह्याचा काय म्हणजे तर हे सगळा अभ्यास करून त्यात चांगलंच आरक्षणाचं काय किंमत आहे दाखवण्याचा प्रयत्न केला. लेखकाने सुंदर लिहिलं आणि ते मी पडद्यावरती आणायचा प्रयत्न केला. तर खूपच सुंदर. पण त्याच्या अगोदर ही गोष्ट खूप अपील झाली, की आम्हाला जे आरक्षण माहीत होतं आता मनोज दादांनी सुरुवात केली उपोषणाला. हं, तिथून हा मुद्दा खूप प्रकर्षानं आपल्या हं, जनरेशनमध्ये म्हणूयात. हं, आपल्या जनरेशनमधलं ते आंदोलन आहे हं, हं, मनोज दादांचं. त्याच्या अगोदरची जी आंदोलन आम्हाला माहिती नव्हती हं, किंवा त्याकडे तेवढा आम्ही कधी फोकस केला नाही. ती हं. आंदोलन या चित्रपटाच्या माध्यमातून कळाली. कळाली. मग हे आरक्षणाचा मुद्दा जिथून सुरू झाला होता, तिथून सिनेमा सुरू करावा. हं. हा थॉट कसा काय होता म्हणजे? कारण काय आहे, की मी बोललो, की मी एखादा विषय हातात घेतल्यानंतर त्याचा पूर्ण अभ्यास करूनच करतो, हं, की म्हणजे त्यांचं किती मोठं योगदान होतं हं, अण्णासाहेब आणि नकळत या क्षेत्रात आलेले असतात ते. त्यामुळं ते चॅलेंजेस शूटिंग वाईज होते. व त्यांचा बिझनेस पोर्ट त्याच्यावरतीच होतं. मग ते शूट करताना आपण कितपत योग्य आहे, कसं केलं पाहिजे, वेळेची बंधन, आपल्यामुळं त्यांना त्रास नाही. कारण लोकं आमचे असले तर ते लोकं बोलवायला घाबरायचे, लाजायचे. तर हे सगळं काही विचार करून केला. पण त्यांनी खूप सहकार्य केलं. घरामध्ये इव्हन मला आजही आठवतं, की मला घरात बोलवायचे, माझं जेवण मला करायचे. "आप कोल्ड ड्रिंक लाऊं? आपको छाछ लाऊं? आपको बिसलरी का ही पानी पीने का आपने? ऐसा नहीं पीने का सर." म्हणजे एवढं अच्छा. आणि त्यातल्या त्यात मी ती कॅरेक्टरची भूमिका करत होतो ना, तर त्यांना आणखी जवळचं वाटलं मी. मी हां. त्या फिल्ममध्ये तृतीय पंथाचं मी कॅरेक्टर प्ले केलंय. हं, हं. तर ते प्ले करत असताना माझी वेगळी टास्क होती. कारण फिल्म करण्याच्या अगोदर डिरेक्टर बोलले, की "आपण असा-असा आर्टिस्ट घेऊया आणि नाहीतर ही गोष्ट तूच करतो का?" मी म्हटलं, "ते कॅरेक्टर खूप चॅलेंजिंग आहे." मी हं. असं तिचे सिनेमे केलेत तुम्ही आता वेगवेगळे फॅमिलियर सिनेमा, हं, मंगलाष्टक रिटर्न्स. हं. ते जॉनर हाताळताना आणि याच्यामध्ये काय फरक जाणवत होता? जॉनर हाताळताना आता मंगलाष्टकचा पूर्ण टॉपिकच वेगळा आहे, फॅमिली. की लाइक फॅमिली म्हणण्यापेक्षा छोट्या-छोट्या गोष्टीवरनं, छोट्या-छोट्या मोमेंट्सवरनं, छोट्या-छोट्या विचारांवरनं म्हणजे एवढं प्रेम असतानाही तुम्ही डायरेक्ट टोकाची भूमिका घेता ते म्हणजे घटस्फोट. बरोबर. तर ते घटस्फोट म्हणजे काही एवढी लहान गोष्ट आहे का? आणि तुम्ही जे प्रेम केलं ते प्रेम का क्षुल्लक प्रेम होतं का? हं, तुम्ही हं. एकमेकांसोबत इमोशन शेअर केलेले आहेत, वेळ शेअर केलेली आहे.
तुमचा सगळ्यात मोठा इन्व्हेस्टमेंट म्हणजे वेळेची आणि इमोशन्सची, जे हम्म, तुम्ही हम्म. कधी भरू शकत नाही. अगदी. तर ते तुम्ही एवढ्या सुंदर पद्धतीनं कपल्स, आजचं यूथ आहे, आजचे कपल्स आहेत, प्रेम करणारे प्रेमी आहेत, पण त्यांना कुठेतरी बेस्टची एक रिक्वायरमेंट असते, की बेस्ट भेटली मग मला दी बेस्ट पाहिजे. हम्म, हम्म. पण मला असं वाटतं की ती दी बेस्ट आणि बेस्ट मधली जी मधली व्याख्या आहे, मधला जो एक त्याला पोकळी म्हणू आपण, हम्म. ती भरून काढायची, तर तुम्हाला तुमचा बाजूला इगो आणि ॲटिट्यूड बाजूला ठेवला पाहिजे. की खूप साध्या गोष्टी आहेत, की तू ठीक आहे, तू काम करतेस, मीही काम करतो. तुला 1,00,000 पगार आहे, मला 1,00,000 पगार आहे. मलाही ठीक आहे, तुला आहे, मला पण आहे. हम्म, हम्म, हम्म. आपल्याला आहे ना. तर हा. तो मला पण कुठून आला? हम्म, पण म्हणजेच इगो. हम्म. तर ते कशासाठी? तर तो नसला पाहिजे. तर तो मेसेज द्यायचा प्रयत्न केला, की प्रेम हे खूप चांगली संकल्पना आहे. प्रेमाची व्याख्याही खूप चांगली आहे. जे खूप लकी माणसांना प्रेम भेटतं. ज्यांना प्रेम नाही भेटत त्यांना विचारा. तर अगदी. म्हणजे प्रेयसीचं असेल, आई-बाबांचं असेल, भावाचं असेल, बहिणीचं असेल. त्या प्रेमाचं एवढं सुंदर व्याख्या आहे. ते प्रेम तुम्हाला भेटून तुम्ही कुठल्यातरी इगोसारख्या, मीपणासारख्या गोष्टींवरनं तुम्ही त्याला डायरेक्ट घटस्फोटापर्यंत घेऊन जाता. हम्म. तर मग मी थोडंसं कॉमेडी पद्धतीने तो घटस्फोट साजरा केला, की ठीक आहे, तुम्ही नकळत म्हणजे तुम्ही प्रेम करता तेव्हा तुम्ही आई-वडिलांना न सांगता तुम्ही मंदिरात जाऊन लग्न करता. हम्म. रजिस्टर्स जाऊन लग्न करता तुम्ही कोर्टामध्ये. हम्म. आणि तुम्हाला जर मग तुमचं जेव्हा जमायला नाही लागतं, एकमेकाचं Clashes इगोज, होतात. क्लॅशेस ह्या दिसायला लागतात. मग तेव्हा तुम्हाला का नको ह्या गोष्टी, हम्म. तुम्हाला आनंद वाटला ना, तो हम्म. सेलिब्रेट करा ना. जशा पद्धतीने तुम्ही न सांगता तुम्ही तुम्ही लग्न केलंत, तर तुम्हाला घटस्फोटही घ्यायचा ना, तर तो घटस्फोट सुद्धा लग्नाच्या पद्धतीनं आनंदामध्ये सेलिब्रेट झाला पाहिजे. हम्म. तर मग त्या गोष्टीच मग इथं नवरदेव येत असतो आपल्याकडे घोड्यावरती. इकडे मी नवरीला आणलं. हा. हां, डोलीमध्ये नवरदेवाला आणलं. हा, हा, हां, हा, इकडे मंगल अष्टक आहेत, इकडे दंगल अष्टक आहेत. हा, हा, हे हा, फेरे हा, असे घेतायत, हे उलटे फेरे घेतायत. हा, हा, आणि यांच्या फेऱ्यामध्ये इकडे मंगल अष्टक आहेत आणि यांच्या फेऱ्यामध्ये त्यांचे केलेल्या कमिटमेंट्स, लव्ह यू शोना, हा, पिल्लू, हा, तूच हा, पाहिजे मला आयुष्यात काही नकोय. हा, ह्या सगळ्या मेमरीज दिल्या मॅकडॉनल्ड्स किंवा सीसीडी. तर मग त्या विचारांमध्ये एका मोमेंटला 7 फेरे होईपर्यंत 7व्या फेरीला तिला असं वाटतं, की अरे किती क्षुल्लक गोष्ट होती. मी फक्त त्याला म्हटले, की "मी थकले, मोबाईलचं चार्जर आणून हम्म, देशील का?" हम्म, "मी का आणून देऊ?" हम्म, "अरे तू फ्रीजमधली बॉटल आणत होतीस पाण्याची, तर तुला येता-येता घेऊन ये म्हणलं, तर मी का आणू?" हम्म, हम्म. एवढंच बोलले होते आणि एवढ्यावरनं एवढे क्लॅशेस, एवढे भांडण. हा. हे मग योग्य आहे का? आपण आज घटस्फोट घ्यायला जातोय. हजारो लोकं हसतायत आनंदानं. घटस्फोटच्याच दिवशी सुद्धा आहे ना, माझे दागिने-बिगिने सजून-धजून बायका आल्यात. हम्म, हम्म, त्यांना किती आनंद होतोय आपल्या हम्म, दोघांना दूर जाण्याचा. हम्म. मग असा घटस्फोट काय कामाचा? तर त्या मोमेंटला ते थांबतात, की नको, मला हा. घटस्फोट नाही घ्यायचा. सॉरी, माझं चुकलं. एकमेकाला सॉरी बोला. पुढे जा. सॉरी म्हणण्यानं सगळं होतं. हम्म. पण ते सॉरी म्हणण्यासाठीची जी क्षमता, वैचारिकता राहिली नाहीये. तर ते का म्हणलं पाहिजे? तर हे चित्रपट मंगलाष्टकमधनं दाखवायचा प्रयत्न केला. क्या बात. हां. कोणता सिनेमा झाल्यानंतर वडिलांना प्राऊड फील झालं होतं? 143. पहिला सिनेमा. कारण 143 पाणी. हां. 143 मध्ये काय घडलं, की फिल्म चालू असताना असं घडलं, की माझे मोठमोठे कटआउट्स, हम्म, होल्डिंग्स, ऑल महाराष्ट्र सगळे चला हवा अयोध्यामध्ये हम्म, आलेलो. हम्म, तर ते प्रॅक्टिकली बाबांनी बघितलं ना सगळीकडे. हम्म, सगळ्यांचे ट्रेलर बघून फोन बाबांना, जे लोकं कशाला करतोय बाबा त्या हम्म, क्षेत्रात म्हणणारे, आज मी येतोय तर मग मी येताना माझं शर्ट इस्त्रीचं असलं पाहिजे. हम्म, हम्म, इस्त्रीचं शर्ट घालून माझ्यासमोर हम्म, मला योगेश बघणार आहे. हम्म. तेच लोकं बोलायचे, कशाला करतोय, जे भेटते ते कर ना. हा. तेच. तर हे असं काय जेव्हा सिनियर हो घरच्यांसमोर येतो, तर घरच्यांना आनंदापेक्षा त्यांना आनंद म्हणजे काय? त्यांच्यासाठी हाच आनंद, की हा. लेकरा-बाळांचं चांगलं व्हावं, की आपली मुलं सुखी असावेत, कुठल्या व्यसनांमध्ये नाही पडले पाहिजे. हे आपल्या गावाकडच्या आई-वडिलांचे साधे-साधे स्वप्न असतात. कुठलाही व्यसनाच्या आधी जाऊ नकोस, कोणाचाही वाईट विचार करू नकोस, अ, सगळ्यांचा चांगला विचार करत जा. हे साधे-साधे सिंपल आजी-आजोबांकडून शिकवून आलेली.
खरी हे गोष्ट. संस्कार हा. हे संस्कार प्रत्येकानं जोपासले तर मला नाही वाटत की काही असं कोणाला त्रास होईल. उलट माणूस समाधानी राहील, आनंदायी आहे. म्हणजे हे सगळ्या खूप चांगल्या गोष्टी आहेत. पण ह्या आत्ताच्या पिरियडमध्ये हा थॉट येण्यासाठी तुम्ही एवढं काही म्हणजे वाढवून ठेवलंय आयुष्यात, हम्म. की एक्स्पेक्टेशन्स आणि सॅटिस्फॅक्शन कुठल्या गोष्टीला नाहीच आहे ना. हम्म. तर मग सॅटिस्फॅक्शन नसल्यामुळे तिथं काय घडतं, एकमेव अशी गोष्ट आहे की सांगत असताना समोरच्याला ऐकायचं नाही, कळत असताना ते कळून घ्यायचं नाही. हे सगळं काही घडतं यामध्ये. बरोबर. हां, तर हे काय असं आणि आता लॉकडाऊन ओरिएंटेड जो सिनेमा केला होता हं. तो ऍक्च्युअल कसा शूट केला होता? म्हणजे सगळं संपल्यानंतर शूट केलं ना हो, हो, लॉकडाऊन. हो, हो. तर ते एक वेगळं चॅलेंज असेल. त्या सिच्युएशन्स दाखवणं किंवा त्या क्रिएट हो. करणं. चित्रपटाचं बेसिक नाव आहे प्राणदा. हम्म. तर या चित्रपटामध्ये काय आहे, जेव्हा समजले की मला हा चित्रपट करायचा आहे, कोविडचा काळ पुन्हा एकदा उभा करायचा आहे. हम्म. ते करताना एकतर पहिल्यांदा वाईट वाटलं, की का वाईट वाटलं? जवळचे आपले लोक भरपूर गेले. आमची आत्या एक्सपायर झाली कोविडमध्ये. ते जवळून पिरियड बघितलेला मी खूप काही गोष्टी कोविडमध्ये असताना. तर तोच पुन्हा त्याच गोष्टी आणि दिग्दर्शक म्हणले, की तुमचे बारकावे दिसले पाहिजे, चुकलं नाही पाहिजे काही गोष्टी. हम्म. तर तो काही असे 2-3 डिस्ट्रिक्ट असे उभा केले तिथे आणि तो काळ उभा केला. त्या सगळ्यांना तो चित्रपट बघितल्यानंतर डेफिनेटली कोविडची आठवण येते. हम्म. हम्म. हं. हम्म. तो तुम्ही ओ-टी-टीला बघितलं तर हो. तुम्हाला लक्षात येईल, की त्यातही खूप बारकावे होते, खूप चांगल्या गोष्टी होत्या, काही मेसेज होते, की ते देव म्हणून आपल्याला डॉक्टर कसे धावले, गावातले लोकं कसे धावले, तेव्हाची परिस्थिती किती बिकट होती. आर्थिक तर होतीच, पण काही लोकांचं राहण्याचे सुद्धा प्रॉब्लेम्स. हे सगळं सोशल मेसेज चांगला द्यायचा प्रयत्न हम्म. केला मी. हम्म. हम्म. आता तुम्हाला आजपर्यंत शूट करताना सगळ्यात अवघड वाटलेला सीन कोणता होता एवढ्या अं, सिनेमांमधून? हां. ॲक्चुअली असं काही मला जाणवलं नाही. कारण बाजारमधील असेल किंवा आम्ही हां. हो, जरांगेमधील हो. असेल. बाजारमधला आहे. बरोबर आहे. म्हणजे अवघड म्हणण्यापेक्षा मग मी नेहमी रिअल बेस असणारे लोकेशन्स सर्च करतो ना. हम्म. तर मला ते मग ते तर होतंच. ती तर बापरे! म्हणजे त्या एरियामध्ये शूट जे केलं तर म्हणजे काय चॅलेंजेस होते तिथे? तिथे चॅलेंजेस असे होते की एक तर व्हॅनिटी अलाउड नाही हम्म. गल्ली असल्यामुळे. हम्म. एवढ्या मोठ्या व्हॅनिटी आर्टिस्ट लोकांना ठेवायचं कुठं? मग त्यांच्याच घरामध्ये बसवायला लागलं. पण त्या माणसांना भेटल्यानंतर एवढं हे झालं की यार किती चांगले असतात ते लोकं. हम्म. म्हणजे इमोशनली किती चांगले असतात. एखाद्या व्यक्तीसाठी जीव लावला तर जीवच लावतात. हम्म. अशी ते लोकं असतात. आणि नकळत या क्षेत्रात आलेले असतात ते. त्यामुळं ते चॅलेंजेस शूटिंग वाईज होते. त्यांचा बिझनेस पोर्ट त्याच्यावरतीच होतं. मग ते शूट करताना आपण कितपत योग्य आहे, कसं केलं पाहिजे, वेळेची बंधन, आपल्यामुळं त्यांना त्रास नाही. कारण लोकं आमचे असले तर ते लोकं बोलवायला घाबरायचे, लाजायचे. तर हे सगळं काही विचार करून केला. पण त्यांनी खूप सहकार्य केलं. घरामध्ये इव्हन मला आजही आठवतं, की मला घरात बोलवायचे, माझं जेवण मला करायचे. "आप कोल्ड ड्रिंक लाऊं? आपको छाछ लाऊं? आपको बिसलरी का ही पानी पीने का आपने? ऐसा नहीं पीने का सर." म्हणजे एवढं. क्या- आणि त्यातल्या त्यात मी ती कॅरेक्टरची भूमिका करत होतो ना, तर त्यांना आणखी जवळचं वाटलं मी. हा. मी त्या फिल्ममध्ये तृतीय पंथाचं मी कॅरेक्टर प्ले केलंय. हम्म. हम्म. तर ते प्ले करत असताना माझी वेगळी टास्क होती. कारण फिल्म करण्याच्या अगोदर डिरेक्टर बोलले, की "आपण असा-असा आर्टिस्ट घेऊया आणि नाहीतर ही गोष्ट तूच करतो का?" मी म्हटलं, "ते कॅरेक्टर खूप चॅलेंजिंग आहे. मी हम्म. असंच नाही करणार सहजासहजी." शूटच्या 8 दिवस अगोदर त्या गल्लीत जाऊन उभा राहिलो मी. हम्म. विथ मेकअप, विथ साडी. त्यांचं बोलणं, त्यांचा लहेजा, हम्म. त्यांचे एक्सप्रेशन्स, त्यांचा आवाज. त्यांचा आवाज नॉर्मली नसतो. "ए आता क्या रे, चल ना रे." हम्म. हे हम्म. त्यांचा बेस. बेस असतो हां. हा. ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी केला 8 दिवस आणि मग 9व्या दिवशी म्हणलं, "येस डॉक्टर साहेब, विल डू." करतो हे कॅरेक्टर. तर हे असे चॅलेंजिंग करताना मजा आली आणि असं काही तिथल्या लोकांचे काय इमोशन असतात? म्हणजे आपला कधी त्यांच्याशी बोलण्याचा किंवा त्यांना जाणून घेण्याचा असा हं. संबंध आला नाही किंवा जे हो. बघतायत त्यांचाही संबंध आला नाही तर शूट पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवसच फायटिंगचे सिक्वेन्स होते. हम्म. म्हणजे एक तर ते पण एका गुंडाला मारतोय, गणेश यादव ते. हम्म. मी त्यांना मारतोय. साडी एकदम हे हम्म. एकदम अवतार. हां.
आणि तिथले सगळे लोक आले. तिथले सगळे लोक आले आणि म्हणे शूटिंग बंद करो. म्हणलं काय झालं? बोले ऐसा कभी हिजड़ा मारता है क्या? हम्म, म्हणलं, ऐसा क्यों नहीं मारता है? हम्म. मग त्यांनी फोन केला वरती. लक्ष्मी त्रिपाठी त्यांची हेड आहे हा, हा, इंडियाज. हा, हा. त्यांचा मला कॉल आला. बोले क्या तुम झूठे झूठे दिखा रहे हमारी तरफ से, हमारा ऐसा कुछ रहता है क्या? हम्म, मैं बोला आप जिंदगी में इतना स्ट्रगल करके यहाँ तक पहुंचे हो, आप पेट रिस्पेक्टिवली पेट भर रहे हो आप अपना काम करके, आप यहाँ पे सबके साथ अच्छा रह रहे हो, आप सबको रिस्पेक्ट दे रहे हो, हम्म. आप खुद का पेन बाजू में रख के सबका पेन झेल रहे हो, और फिर भी आपको कोई कान के नीचे मार रहा है, आप सहन करोगे? हम्म. बोले क्यों करूंगी? बोले मैं 2 मारूंगी. तो वही मैं कर रहा हूँ. त्या मोमेंट पासून मग त्यांनी सांगितलं की यहाँ पे कुछ भी हेल्प लगा, सब हम आपके साथ है, आप शूट करो. क्या तर हे असे एक्सपेरिमेंट्स तिथे भरपूर Okay. भेटले. हा. आणि त्यांचे विचार त्यांना जेव्हा भेटलो, छान वाटलं की ते आपल्यापेक्षा चांगले लोक आहेत ते. क्या बात. आता एक ऍक्टर बनायला आलेला योगेश हम्म. दिग्दर्शक बनला आणि खूप चांगले चांगले सिनेमे दिले. हम्म. त्यासोबत अभिनय पण जपलाय बऱ्यापैकी. हम्म. पुढं काय अभिनेता म्हणूनच करायचं असं काय ठरवलंय की दिग्दर्शक अभिनेता असं जे चाललंय तेच चालवायचं? डेफिनेटली अभिनेत्याची आवड आहे मला अभिनय करण्याची, पण मी दिग्दर्शक करतोय म्हणून मीच लीड केलं पाहिजे असा विचाराचा मी नाहीये. गोष्ट काय म्हणते, हा. कॉन्सेप्ट काय आहे, त्यात एखादा कॅमिओ असेल, त्यात एखादं कॅरेक्टर असेल की माझ्या पर्सनॅलिटीला जाते. माझ्या जेवढ्या फिल्म्स बघाल तुम्ही, त्या फिल्ममध्ये तुम्हाला उगच मी काहीतरी केलं म्हणून नाही दिसणार. त्या गोष्टीची डिमांड आहे, त्या कॉन्सेप्टला मी जाऊ शकतो, तेव्हाच मी तिथे इन होतो. नाहीतर मी 143 नंतर कुठेच लीड नाही केलं, जे की मी करू शकलो असतो. आम्ही जरांगेमध्ये मला लीड करायला काही प्रॉब्लेम नव्हता, पण मी चिन्मयला घेतलं संतला तिथे, कारण तो इनोसेन्स पाहिजे की मी आहे 10वी नंतर काय करू, मला आरक्षण म्हणजे माहित नाहीये, तर तो चेहऱ्यावरनं दिसलं पाहिजे. बरोबर. ती चिडचिड बाहेर पडली पाहिजे, मला आरक्षण का नाही भेटत त्याची. तर हे असे कॅरेक्टर माझ्या चेहऱ्यावरनं नाही दिसले असते, माझ्या चेहऱ्यावरती गुंडागिरी दिसली असती. त्यामुळं जिथे वाटतं तिथं मी करत असतो आणि डेफिनेटली फ्युचरमध्ये दिग्दर्शक म्हणूनच करेल. अच्छा, येणारा सिनेमा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की काय आहे नक्की त्याच्यामधल्या काय गमती आहेत आणि काय गोष्ट आहे? येणाऱ्या चित्रपटाचं नाव आहे दशमी. दशमी म्हटलं की दसरा आठवतो आपल्याला. दसऱ्याच्या दिवशी काय घडतं, एक फेस्टिवल्स आहेत नवरात्रीचे. तर ऍक्च्युली कॉन्सेप्ट आहे थ्रिलर आणि सस्पेन्स. बरं. त्यामुळे मी जास्त काही या गोष्टीतनं उलगडत नाही, कारण गोष्टीचा कॉन्टेंटच आहे की लपून ठेवण्यासारखा, तो म्हणजे सस्पेन्स. तर मी काही सांगितलं तर तुला ती फिल्म लगेच कळून जाईल. फक्त एवढंच सांगेल की प्रत्येक स्त्रीमध्ये एक लक्ष्मी आहे, प्रत्येक स्त्रीमध्ये एक झाशीची राणी आहे, आणि वेळ आली तर प्रत्येक स्त्रीमध्ये एक चंडिका लपलेली आहे. क्या बात. हा, तिचा तुम्ही म्हणजे ती येण्याचा हे वाट बघू नका. तुम्ही तिला तो एक रिस्पेक्ट द्या. तिचा तो रिस्पेक्ट, तिचा आपलेपण, तिचा सेल्फ रिस्पेक्ट खूप महत्वाचा आहे. तिला तुम्ही विचारा, तू कशी आहेस, जेवलीस का, बरं आहे का. प्रत्येक भावाला एक बहीण आहे, प्रत्येक नवऱ्याला एक बायको आहे, प्रत्येक बापाला एक आई आहे. तर त्या आईचा, त्या बहिणीचा, त्या बायकोचा रिस्पेक्ट करा. आणि तो रिस्पेक्ट जर केला तर ती तुमच्यासाठी काहीही करेल. तर तो एक मोमेंटम आहे वुमन्स ओरिएंटेड कॉन्सेप्टमध्ये. पहिल्यांदा तुम्हाला फॅमिली, ड्रामा, लव, सस्पेन्स, थ्रिलर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्रच भेटतील. आणि जसा मी नेहमी एक्सपेरिमेंट करतोय तसा मराठीतला पहिला हा एक्सपेरिमेंट असेल. ग्रँड लेवलला कॅनव्हान्स आहे या फिल्मचा, आणि तुम्ही पाहत असताना एक जसं आता मला आवडणारी फिल्म म्हणजे दृश्यम. तुम्हाला साऊथची आठवण नाही येणार ही फिल्म बघितल्यानंतर, तुम्हाला दृश्यमची आठवण नाही येणार. तुम्ही म्हणाल की मराठी इंडस्ट्री कुठेतरी आणखी वरती क्या चालली बात आहे. आहे, क्या बात. असा हा थ्रिलर ड्रामा आहे, आणि अफलातून याला स्क्रीन प्ले आणि असं सुंदर लिखाण माझा मित्र सुरेश पंडितनं लिहिलेलं आहे. त्यामुळे मी म्हणतोय म्हणून माझी फिल्म छान आहे असं नाही.
नेहमी आपल्याला बाजूच्यानं म्हणलं पाहिजे, शेजारच्यानं, की याचं कार्ट खूप चांगलं आहे. आपलं बाळ खूप प्रत्येकाला चांगलंच वाटतं. पण ते कार्ट प्रत्येक जण म्हणेल, की काय कार्ट आहे हे? क्या बात है, अफलातून. क्या- तर असा हा कॉन्सेप्ट आहे वुमन्स ओरिएंटेड. आपल्या ज्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत हल्ली, त्या घडत असताना त्याच्यावरती एक मोटिवेट होऊन काही जीवाचं कमी जास्त न करता एक आपण काय केलं पाहिजे, आपल्यामध्ये काय दडलं हे ओळखलं पाहिजे. आणि ह्या दडल्यानंतर तुम्ही एक इतिहास घडवू शकता एक स्त्री म्हणून. तर अशा पद्धतीचा हा कॉन्सेप्ट आहे. प्रत्येक स्त्री भावनिक होईल, प्रत्येक फॅमिली पाहताना त्या गोष्टीचा विचार करेल आणि चुकीच्या गोष्टी कधीच घडणार नाहीत. क्या बात, हा. क्या कधी रिलीज आहे? आता हा रिलीजचा आणखी प्लॅन करतोय. अनाउन्समेंट असेल आता. जसं आता मराठी इंडस्ट्रीला खूप चांगले दिवस दिसतायत. हो, हो, हो. प्रत्येक चित्रपट छान पद्धतीने ऑडियन्स एक्सेप्ट करते. तसेच दिग्दर्शकही त्यांना चांगल्या चांगल्या कथा, चांगल्या चांगल्या कॉन्सेप्ट द्यायचा प्रयत्न करतायत. सो या माध्यमातून एवढंच सांगेल, की लवकरात लवकर ही फिल्म अनाउन्स करतोय. दशमी आणि तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी, ॲक्टिव्हिटीज, प्रमोशन समजेलच. एवढं सांगताना एवढं सांगेल, की चित्रपट एवढा अफलातून आणि सुंदर बनवला आहे. याच्यावरती खूप जास्त 4 वर्षापासून स्टडी करतोय. ही जी माझी गोष्ट आहे, ही 2018ला माझ्याकडे आलेली होती. ओके. तर 2018 पासून त्या फिल्मवरती स्टडी करत मध्ये 3 चित्रपट झाले माझे आणि ही आहे ती चित्रपट आत्ता. म्हणजे जेवढे 7 चित्रपटाला मी मेहनत घेतली, तेवढी ह्या दशमीला 7 एवढी फिल्म मी एवढी मेहनत घेतली आहे. त्यामुळं पहिल्यांदा तुम्ही म्हणता ना साऊथच्याच आर्टिस्टला इकडे आणले मराठीमध्ये. क्या बात. हां. कास्टिंग बद्दल काय Casting. ओपन आहे का? कास्टिंगमध्ये प्रत्येक कॅरेक्टर जसं की मकरंद अनासपुरे आहेत. हम्म, मकरंद दादाला तुम्ही प्रत्येक वेळेस हसवताना बघितले. हम्म. यावेळेस मकरंद दादा तुम्हाला रडवताना भेटेल. क्या बात. अफलातून अप्रतिम मकरंद दादाचं काम. महेश सरांचंही उत्तम काम झालंय. आता सिनियर आहेत तर त्यांना त्यांच्याबद्दल बोलणं मी चुकीचं आहे. दया गायकवाड, हम्म. त्यांनी तर अफलातून काम केलं. आपली गौरी आहे इंगावले, गौरी मेन लीडला आहे आणि पहिल्यांदाच आपले रवी प्रकाश साऊथ इंडस्ट्रीचे ते पहिल्यांदा मराठीमध्ये आहेत. क्या बात. असं त्यांचं कॅरेक्टर त्या पद्धतीने असल्यामुळे त्यांना कास्ट केलेलं आहे. तर तुम्हाला वेगवेगळे व्हेरिएशन्सचे कास्टिंग्सपासून कॉन्सेप्ट दिसेल. 2.25 तासाचा स्क्रीन प्ले कधी संपतो तुम्हाला समजणार नाही, एवढं उत्तम यामध्ये लिखाण झालेलं आहे आणि पर्सनली मला आवडलेली ही गोष्ट आहे. सो लवकरच ही चित्रपट आणि दशमी घेऊन येतोय ऑडियन्सला, तर डेफिनेटली. दशमी म्युझिकली कसं आहे? मी सांगतोय ना, नवरात्रीमध्ये दशमीच्या गाण्यांचे रील्स बनतील. क्या हा, बात. हा. मस्त. म्हणजे या नॉर्मल याच्यातनं नॉर्मल स्त्रीमधनं ती स्त्री, तर कशा पद्धतीनं त्याचे कन्व्हर्जन्स आहेत. आणि जेव्हा गाणं त्यातलं मला आवडणारं एक गाणं खूप छान आहे. जेव्हा पहिल्यांदा कोणावरती प्रेम होतं, कोणालाही होऊ देत, पहिलं प्रेम पाहिजे फक्त. ते पहिलं प्रेम होताना माणसाचं काळीज धडधडतंय. हा, तर त्याच्या लाईन्सच एवढ्या सुंदर आहेत की काळीज धडधडलं. हा. तर ते गाणं मला खूप आवडतं, जे आर्यानं गायले. ओके. तर तो फिल्म ही म्युझिकलच आहे आणि असं अप्रतिम संगीत सुरेशनी केलं यामध्ये. तर वेगवेगळ्या व्हेरिएशन्सचे गाणे आहेत. सगळ्यांनाच गाण्यावाईज पण कॅनव्हास खूप मोठा आहे. ह्यूज लेवलला शूट झालेलं आहे आणि 55 दिवस शूट केलं या फिल्मचं. पुण्यामध्येच पूर्ण शूट झालेलं आहे. इव्हन काही ठिकाणी त्या रील्स पण आपले हे झालेत की साऊथचा ऍक्टर पुण्यामध्ये कुठली फिल्म शूट करते, ती आपल्या फिल्मचीच आहे. त्यामुळं ती माहितीच आहे पुणेकरांना. सो काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतोय नवरात्रला यावेळेस. बायकांना नवरात्र सरप्राईज. क्या बात आहे, क्या बात. म्हणजे आता बाकीच्या जॉनर पेक्षा हा तुम्ही हाताळलेला वेगळा जॉनर आहे. हा हा हा. म्हणजे आता कोणतं राहिलं नाहीये. कॉमेडी नाही. पासून सगळं कव्हर झालंय बऱ्यापैकी. झालं. भविष्यात काय, पुढं भविष्य काय आहे, की कोणत्या प्रकारचे सिनेमे करायचे? आहे एक माझं नेहमी थॉट असतो की एक मेसेजही दिला पाहिजे. निर्मात्याचे ₹1 चे 4 आणि त्याला रिटर्न आले पाहिजे. आणि ते करत असताना ऑडियन्सचा जो एक्सपेक्टेशन ठेवून दिग्दर्शकावर येतात त्यांचा विरंगुळा झाला पाहिजे आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीला हळूहळू मोठं केलं पाहिजे. हा माझा उद्देश असतो. क्या बात, क्या बात. आयुष्यातली सर्वात जवळची व्यक्ती कोण आहे? या सगळ्या प्रवासात असेल किंवा आयुष्याच्या प्रवासात असेल, जी डाऊनफॉल, अप झाले, सगळं झालं तरी सोबत होती, आहे, असणार आहे? आई.
आता बाबांना काय वाटतं? बाबांना आता आमच्या कॉलेजमध्ये एक लेक्चर होते. जेव्हा अभ्यास नाही करायचो, जेव्हा ते मी पकडला गेलो ना पप्पांनी हम्म, हम्म, मारलेलं, तेव्हा बाबा त्या लेक्चरने मला सांगितलं होतं, की आज तुझी ओळख भोसले सरांचा मुलगा म्हणून आहे. हम्म. असं काहीतरी आयुष्यात कर, की उद्या लोकं बोलतील, की योगेश भोसलेंचे वडील बाबा आहेत. क्या तर बात. आज कॉलेजला जेव्हा जातात किंवा कुठेही सिटीमध्ये जातात, तर माझे बाबा असल्यामुळं त्यांना कोणीही थांबवतं आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेतात. क्या बात आहे, मस्त. अजून एखादी अशी गोष्ट जी आजपर्यंत कुणाला सांगितली नाही पण आता सांगावी वाटते, आनंदी असेल दुःखी असेल? नाही, डेफिनेटली भरपूर गोष्टी आहेत. पण मी ठरवलं, की माझा जेव्हा एक ब्लॉकबस्टर थिएटरमधनं जिंकेल मी ती गोष्ट, तेव्हा खूप काही गोष्टी मनातल्या बाहेर सांगायच्यात, ज्या हिडन आहेत. हम्म. त्या आत्ता सांगितलं तर ती एनर्जी, ती ताकद किंवा ते थॉट्स माझे बाहेर पडतील. त्यामुळे मी त्या अशा दमून दाबून ठेवल्यात. ठेवले. दाबून ठेवल्यात. हळू बाहेर पडतील. मी आज पहिल्यांदा पॉडकास्ट खूप कमी केल्यात मी. हा. मला आज तुम्ही बोलवलं आणि ह्या गोष्टीमधनं आज नकळत इमोशन्स बाहेर पडले माझे. सहजासहजी मी असं काही कुठे शेअर नाही करत. व्यक्त नाही होत. व्यक्त हो, होत हो. नाही. कारण ते कारण आम्ही पण 2-4 दिवस झालं शोधतोय, कुठेच काही दिसत नव्हतं. हां, म्हटलं समोरासमोरच. कारण काय स्ट्रगल, प्रत्येकाचं स्ट्रगलची व्याख्या मला असं वाटतं काय आहे, की कोणी म्हणत नाही तुम्हाला तुम्ही स्ट्रगल करा. प्रत्येकाला कोणी म्हटलं नाही, की योगेश जा तू दिग्दर्शक हो. पुण्याला 6 वर्षे जा, आई-बाबांना फोन करू नकोस, उपाशी पोटी राहा किंवा तुझे तिथले लोकं जे वागतायत सहन कर. कोणी म्हणत नाही. आहे घरामध्ये शेती-बिती आहे, घरी बस, खा. आई-बाबा ताट देतात, 10-10 भाज्या असतात ताटामध्ये. तुला काय कशाची कमी आहे? कोणी हम्म, म्हणत नाही. हम्म. पण एक आपण म्हणून कोण आहोत? माणूस म्हणून काय आहोत आपण? आपण कशासाठी जन्म घेतलाय? आपल्यामध्ये एक गुण आहे ते आपल्याला मी खूप ब्लेसिंग मानतो स्वतःला, की मला माझा गुण ओळखता आला. माझ्यामधला मी काय करू शकतो, स्वतःला ओळखता आलं. नाहीतर ग्रॅज्युएशन कंप्लीट होईपर्यंत कुठेतरी वेगळीकडे जॉब करतो आणि जॉब करता लक्षात येते, की अरे, मी हे काय करतोय? मला हे करायचंच नव्हतं. हम्म. माझं तर उद्देश वेगळा होता. माझं व्हिजन वेगळं होतं. माझं क्रिएटिव्हिटी वेगळी होती. मी इथं काय करतोय? हे नंतर कळतं. पण मला अ, छान वाटतं, की ते मला तेव्हाच कळालं होतं कॉलेज करत आणि खूप ते लवकर हां, कळालं. लवकर समजलं आणि ते करण्याच्या दिशेनं प्रयत्न करत इथपर्यंत पोहोचलोय. आणखी खूप कामं करायची आहेत. खूप चांगले विचार ऑडियन्सपर्यंत पोहोचवायचे आहेत. सो आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये किंवा हिंदीमध्ये सध्या म्हणतात की हं, लॉबी किंवा हं, हे चालतं जास्त. हं, हं, तुम्ही आता दिग्दर्शक म्हणून त्या गोष्टी फेस करताय. आता हं, जेव्हा स्ट्रगल करतो आपण तेव्हा ह्या गोष्टी जाणवतात किंवा ऍक्च्युअल मध्ये आपण 100% फेस केलेलं असणार आहे. हं, हं. आता काय वाटतं की असं असतं का किंवा असं असायला पाहिजे का? खरंच पाहायचं तर मी कधी असा विचार नाही केला लॉबिझम आहे आणि ह्या हम्म, त्या गोष्टी. कारण मी माझ्या मेहनतीवरती आणि माझ्या त्या दिशेबद्दल मी जास्त विचार करतो, हम्म. की माझं विजन काय आहे? मला तिथं पोहोचायचंय. मग ते पोहोचत असताना मी असं पाहत नाही. हा. हे माझं असं असतं. त्यामुळं मला असं कधी जाणवलं नाही. लॉबिझम करायचीच तुम्हाला तर मी असं म्हणेल, की मराठीचे सर्व दिग्दर्शक आणि निर्माते मिळून करा, क्या एकत्र. बात है, क्या बात. की आणि मराठी चित्रपटाला मोठं करा. एक दिग्दर्शकाचा चित्रपट जर शुक्रवारी रिलीज होत असेल, तर बाकीचे 100 दिग्दर्शकांनी आणि त्यांना आहे ना, पोस्ट शेअर करा. त्यांना हम्म. एक बाईट द्या. हा विचार करू नका, की त्याची कॉन्सेप्ट काय? त्याचा चित्रपट बनलाय कसा? अ, हळू जी चुकीचं सपोर्ट करूया. सपोर्ट करूया. हम्म. जर व्यवस्थित यावेळेस बनला नाही त्याचा चित्रपट, त्याला स्वतःला समजेल, की मी चुकलोय कुठे. हम्म. कारण ही इंडस्ट्रीच अशी आहे, की शिकवत जाते. हम्म. हां, तुम्ही एक चित्रपट केल्याशिवाय तुम्ही किती पाण्यात आहात किंवा तुम्हाला किती कळतं किंवा तुमचा किती अभ्यास आहे नाही समजणार. बरोबर. कोणालाही नाही समजणार. प्रत्येक दिग्दर्शक मी तर म्हणतो मला दर चित्रपटाला मी जेव्हा दिग्दर्शन करतो काही ना काही चुका मला माझ्या लक्षात येतात अगदी. प्रत्येक वेळेस हम्म. आणि ते इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो. तर तुम्हाला एक ग्रुपच बनवायचा आणि लॉबीज बनवायची तर पूर्ण मराठी इंडस्ट्री म्हणून करा. आणि एकदा जर तुम्ही आलात 100 दिग्दर्शकांनी ॲट अ टाईम पोस्ट शेअर केला, ट्रेलर शेअर केलं, शुभेच्छा दिल्या, ब्लेसिंग दिल्या, चांगले विचार दिले एकमेकांना, चुकलं तुझं, हे चुकलं, हे नको चुकू. सीनियर लोकांचं ऐकलं पाहिजे बरोबर आणि आहे. एकमेकाचं ऐकलं तर तुम्ही मोठेही व्हाल. तर मी तुम्हाला खोटं नाही सांगत. मराठी जसं आता बॉलिवूडवाले जास्त विचार तर हम्म. पाहतो आपण, साऊथला हम्म. फॉलो करतात हम्म. बॉलिवूड पण, की त्यांच्या कॉन्सेप्टमध्ये हम्म. रिमेक इकडे बनवा किंवा मराठीत हम्म. काही होतात. हम्म. मराठी चित्रपटाच्या कॉन्सेप्टचे रिमेक साऊथ आणि बॉलिवूड करेल. आणि या चित्रपट इंडस्ट्रीकडे हा दृष्टिकोन एवढा सुंदर बनेल, की मराठीमध्ये काय गोष्टी बनतात, काय ग्रुप आहे, काय एकमेकांना हेल्प करतात, काय हम्म. सहकार्य करतात. असं घडलं तर कुठलाही चित्रपट तुमचा नुकसानामध्येही जाणार नाही
इव्हन तुमचे गेलेले पैसेही वापस येतील, तुमच्या कॉन्सेप्टही मार्केटमध्ये येतील, तुमची इंडस्ट्रीही मोठी होईल. क्या बात, क्या बात. तर या लॉबिझमबद्दल अशा पद्धतीने लॉबिझम झालं तर आवडेल. बाकी गोष्टीचा मी कधी विचार नाही केला. माझ्या गोष्टीला जो आर्टिस्ट मला आवडतो, आतापर्यंत 7 पिक्चरचा इतिहास आहे. प्रत्येक कुठलाही मी कधीच नाही विचार केला, की हा माणूस कुठल्या ग्रुपमध्ये काम करतो काय? मला नाही. माझ्या गोष्टीला जातो ना तो माणूस, मला दादा तू पाहिजेस. हम्म. मी कधी विचारच नाही. कलाकारांनी कला बघितली पाहिजे ना, अभिनय बरोबर. बघितला क्या बात. पाहिजे, स्क्रिप्ट बघितली पाहिजे. मी कोणाकडे काम करायचं किंवा नाही करायचं हे का? कशासाठी ना? तर मग ती गोष्ट जर झाली तर मजा येईल. मजा येईल. अगदीच. आता दुसरी एक गोष्ट घडते म्हणजे रील स्टारचं काय आलंय सध्या, काही जण ते टोल बिल वरून काय सुरू आहे सगळीकडे. हं, रील स्टार पण सिनेमांमध्ये बऱ्याच काम करताना दिसतात, भले छोटे मोठे कॅरेक्टर्स हो, असतील. हो, आणि ऍक्टर तर जे स्ट्रगलर आपण सुरुवातीपासून 5-6 वर्ष 10-10 वर्ष हो. कष्ट करून पोहोचलेले. हं, तर एक दिग्दर्शक म्हणून दिग्दर्शनाच्या नजरेतून हं. काय असतं, रील स्टार किंवा ऍक्टर ह्यांना जज केलं जातं का, किंवा तुम्ही करता का? खरं सांगू की तुला एखादी मी सुंदर मुलगी हं, रील स्टार आहे हां. आणि एखादी सुंदर मुलगी अभिनेत्री, हं, हं, हं. दोघीपैकी तुमच्या कॅरेक्टरला दोघी जात असतील तर कुणाला कास्ट करा? नाही, नाही. पुन्हा एकदा विचारा. सॉरी. एक सुंदर मुलगी, हां. तुम्हाला सुंदर मुलगी पाहिजे हं, सिनेमासाठी. हं, एक रील स्टार आहे हं. आणि एक सुंदर मुलगी ऍक्टर आहे, स्ट्रगल करते. हं, हं, हं. रील स्टार म्हणजे 2-3 मिलियन फॉलोअर्स असतील तिचे हं, आणि हिचे कदाचित काहीच नसतील. हं. कुणाला कास्ट करा? मी अभिनय बघेल पहिले. सुंदरतेपेक्षा अभिनय बघेल. स्क्रिप्टची डिमांड काय आहे ते पाहील. कारण मला वाटतं सुंदरता ही तुमच्या अभिनयातच दिसली पाहिजे. आणि राहिली गोष्ट ब्युटिफुल म्हणून तिचं कौतुकच आहे. पण एक गोष्टीला डिमांड काय आहे त्याला पहिलं फर्स्ट प्रेफरन्स तो असेल. आणि या गोष्टी रील्स वगैरे ह्या कॉन्सेप्ट कधी-कधी आता मी तुला सांगतो, माझा चित्रपट चालू झाला की मी Facebook आणि Instagram मी 6 महिन्यासाठी बंद करत असतो. मी त्याला हात पण नाही लावत. आणि इव्हन आत्ताही माझं बंदच आहे. कारण ही चित्रपट रिलीज झाल्यानंतर थोडंफार पाहतो की काय आहे, कोणी केलेत का, ग्रुप आहे का, काही हम्म, माझ्याकडनं हम्म, अपडेट्स आहेत का. मला सोशल मीडियामध्ये राहायला जास्त आवडत नाही. मला शांतता, स्वतःशी बोलणं, हम्म, वाचन हम्म. किंवा वेगवेगळ्या कॉन्सेप्टवरती स्टडी करायला आवडतो. अगोदर खूप आवडायचं. Insta हे बघ, ते बघ, Facebook काढ, हे काढ, ते काढ. पण एका पॉइंटला असं वाटलं की यार त्या गोष्टीमध्ये दिवस कधी चालला कळतही नाही. हम्म. माझं आयुष्यामध्ये एकच विजन आहे का Facebookला मोठं करणं आणि Instaला. आपण बघतोय ते पैसे कमवतात. चांगली गोष्ट आहे, ते म्हणतच नाही. पण तुझ्या थॉट्सचा एका मोमेंटला किती थॉट्स तू घेतोयस. हम्म. एक रील झाली की दुसऱ्या थॉटची एक वेगळी रील. हम्म. तिसरी एक थॉटची. तुझ्या थॉट त्या संपून चालल्यात आणि अर्ध्या तासानं पाहशील तर तुला ती पहिली रील, एकही रील तुला आठवत नाही कुठली होती. अं, तर असं काय कामाचं आहे ना? हम्म, तुला हम्म, एखाद्या वेळी गोष्ट परफेक्टली पाहायची असेल एखादी तुला एक नोट डाउन करून, की तू तिला सर्च करून पहा ना. हम्म. त्यामुळे मी त्या गोष्टींपासून खूप दूर आहे. राहिली गोष्ट रील्सवाल्या कलाकारांबद्दल बोलायचं, तर काही-काही रील्स जेव्हा पाहत होतो ना, तर त्यामध्ये टॅलेंट डेफिनेटली दिसायचं. पण तो अभिनय, कलाकारांचा अभिनयामध्ये खूप हे आहे. फरक तो आहे. अभिनय एकट्यात केलेला असतो. कलाकारांचा अभिनय 200 लोकं जेव्हा ॲक्शन म्हणतात, तेव्हा तो काय करतो, हम्म. त्यात तो अभिनय असतो. ज्याला आपण स्टेज डेअरिंग म्हणू बरोबर. किंवा एक कॉन्फिडेंटली अभिनय म्हणू किंवा त्या सिनियरिटीचा विचार करून त्यांनी केलेली मेहनत ते म्हणू. ते रील्समध्ये केलेलं एका दिवसात एक कॉन्सेप्ट आला आणि करू, चल म्हटलं ते एका दिवसाची मेहनत झाली. कलाकारांची तुम्ही 20-20 वर्षाचं स्ट्रगल बघा ना. हं. प्रत्येकानं ज्याला जे जमते त्याने ते केलं पाहिजे, करावं. पण ते करत असताना तो अभिनय आणि या अभिनयामध्ये खूप फरक आहे. आणि जर त्यांच्यामध्ये ते टॅलेंट आहे आणि कुठे जर असं जाणवलं, की यार कोणाला तरी घ्यायचं तर गोष्टीची डिमांड असेल आणि स्क्रिप्टची डिमांड असेल तर घ्यायला काही हरकत नाही. अगदीच, हां, हां, अगदीच, हां. अगदी. कॉमनली असं असतं की दिग्दर्शक पहिल्या सिनेमापासून काय सुरू केलं म्हटलं की तो कोणत्या ना कोणत्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकतो किंवा काहीतरी कॉन्ट्रोव्हर्सी कधी कधी जाणून बुजून करतो किंवा कधी कधी घडते. हं, 6-7 सिनेमे तुमचे ऑलरेडी रिलीज आहेत, हं, येणारे पण बरेच आहेत. हं, आतापर्यंत कोणत्या सिनेमातनं पण तसं दिसलं नाही किंवा तुमच्या रिअल लाईफ मधनंही तसं काही कॉन्ट्रोव्हर्शियल दिसलं नाही. हं. मग हे स्वतःसाठी ठरवलंय की नाही त्या माझा भानगडीत पडायचं नाहीये? नाही भानगड म्हणून नाही. मी या क्षेत्रात कशासाठी आलोय? माझा हेतू काय आहे? हम्म. माझं व्हिजन काय आहे? माझं स्ट्रगल बघून मगाशी तुझे डोळे पाणावले हम्म, होते. हम्म, हम्म, तर हम्म, मग ते जर एवढं जर केलंय मी, तर कोणाचं मन दुखवण्यासाठी नाही केलंय. हम्म. स्वतःचं एक टॅलेंट आहे, स्वतःमध्ये काहीतरी करू शकतो. आपल्याला एक कलाकारांना, ऑडियन्सला काहीतरी द्यायचं आहे. तर त्या थॉटसाठी मी या क्षेत्रात आलोय.
आणि मुळामध्ये अशा कॉन्सेप्ट असतील तर तुम्ही उलट त्याला थोडंसं अवॉइड करून चांगलं दाखवायचा प्रयत्न केला, समाजामध्ये चांगले विचार, चांगला मेसेज भेटतो आणि विचार जेवढं चित्रपटाच्या माध्यमातून चांगले जातात, तेवढं लोकांना ते चांगलं आणि आपलंसं वाटतं. तर मग त्या गोष्टीची कशाला उगाचच हे करत बसायचं. अगदीच हां. अगदीच. खूप छान चर्चा झालीत योगेश सरांसोबत आणि जी आमच्या मनात ही भीती होती, कदाचित खूप जण योगेश सरांना बघत असतात, त्यांच्याही मनात भीती असते. तर एवढा सुंदर दिग्दर्शक जो सगळ्या सिनेमासृष्टीचा, मराठी सिनेमांचा विचार करतोय, असं सगळ्यांनी एकत्र येऊन जर काम केलं तर नक्कीच येणारा प्रत्येक सिनेमा खूप दूरपर्यंत पोहोचू शकेल. योगेश सरांचा नवीन सिनेमा येतोय दशमी आणि खूप खतरनाक गोष्ट आहे. मला काही गोष्टी माहिती आहेत थोड्याफार, पण त्या तुम्ही सिनेमातच बघा आणि सर्वांना आवर्जून सांगतो की सिनेमा चित्रपटगृहात जाऊनच बघा. योगेश सरांना, त्यांच्या टीमला आणि संपूर्ण दशमीची जी कास्ट आहे त्या सर्वांना विशेष हार्ड कडून, नितीन धवने फिल्म्स कडून खूप खूप शुभेच्छा. आणि दशमी रिलीज झाल्यानंतर परत एकदा तुम्ही आमच्याकडे यायचं आहे. दशमीची गोष्ट आत्ता सांगितली नाही, तेव्हा बिनधास्तपणे सांगा. थँक यू सो मच. धन्यवाद सर. थँक यू.